हॅलो, नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आज आपल्या महाविद्यालयाच्या वतीने अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा वेबिनार आपण इथे आयोजित केलेला आहे. मित्र हो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की या कोरोना काळामध्ये बहुतांश विद्यार्थी, मार्गदर्शक, शेतकरी किंवा या समाजातले जेवढे काही लोक आहेत, या सगळ्यांची मानसिकता जी आहे ती कुठेतरी कमकुवत झालेली आहे आणि त्याला बळ देण्याचं काम आपण आपल्या महाविद्यालयाच्या वतीने करणार आहोत. मोटिवेशन द अन एनर्जी बुस्टर या विषयावर या विदर्भातले अतिशय विख्यात सुप्रसिद्ध वक्ते प्रोफेसर डॉक्टर ज्ञानेंद्र हेडौ सर, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय चिखलदरा येथील वक्ते आपण इथे आयोजित इन्व्हाइट केलेले आहेत. तुम्हा सर्वांना मी अशी विनंती करतो की त्या आपापले माईक जे आहेत ते त्यांनी म्यूट करून ठेवावेत. मित्र हो, आपल्या सर्वांच्या वतीने मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रतिभा काळमेघ मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवावं. या महाविद्यालयाचे IQAC कोऑर्डिनेटर प्रोफेसर डॉक्टर सुधीर त्रिकांडे सर, IQAC कोऑर्डिनेटर, हे सुद्धा या कार्यक्रमात आहेत. महाविद्यालयाचा पूर्ण प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग, विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र हो, आजचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम घेण्यामागे तुम्हाला जी मानसिकता मी सांगितली आहे महाविद्यालयाची, की या कोरोना काळामध्ये ज्यांना अभ्यासासंदर्भात महाविद्यालयाचं नातं तुटलेलं आहे आणि कुठेतरी एक मानसिक आधाराची गरज आहे. निश्चितच कुटुंब हे आपल्याला मानसिक आधार देत असतं, पण कुटुंबासोबतच आपण जो बहुतांश वेळ आपल्या शिक्षकांसोबत आपल्या महाविद्यालयात जो घालवत असतो, त्याही काळात आपल्याला थोडशा मानसिक आधाराची अभ्यासासंदर्भातली आता परीक्षा नाही आहेत, ह्या बऱ्याचशा गोष्टी संदर्भात जी एक निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आलेली होती ती दूर करण्यामागे या कार्यक्रमाचा निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे. मी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी यांचं महाविद्यालयाच्या वतीने, महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या वतीने स्वागत करतो. आणि डॉक्टर हेडौ सर. हॅलो. हा सर. सर, मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे आणि तुम्ही आता तुमचं मार्गदर्शन सुरू करू शकता, प्लीज. हो सर. सर्वांना नमस्कार. आपलं शिवशक्ती आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज बाभुळगाव, या कॉलेजचे आपले प्रिन्सिपल माननीय डॉक्टर प्रतिभा काळमेघ मॅडम आणि कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर संजय शेनमारे सर, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषतः म्हणजे आपले सर्व विद्यार्थी, आपण सर्व विद्यार्थी ज्या या कार्यक्रमामध्ये जे एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये पार्टिसिपेट होत आहे, तर अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. सर्व विद्यार्थी मित्रांचं सुरुवातीला मी अभिनंदन करतो. सो topic given to me is motivation and energy booster. Okay, so this is very important topic. Whatever we want to do in our life, we need motivation. So motivation is the very important factor behind everything. If you want to be successful in your life, whatever field you choose, then we must be motivated related to that field. So this factor is very important. From ancient times, we know the importance of motivation. So in the beginning, how to start? So question is here, motivation. So how to keep motivate ourselves, okay, for long time? This is a very important question. Or how to get success in our life? This is a very important question. These two questions we are dealing with today. So how to get motivate, how to remain motivated for long duration during our struggle or during our life, and how to be successful in our life. These are the two basic question or theme of our talk today. सो सर्व विद्यार्थी मित्रांनो, तो सबसे पहले मैं बात करूंगा की एक महाभारत कालीन स्टोरी आहे. महाभारत कालीन स्टोरी, त्यामध्ये काय झालं, यक्ष प्रश्न म्हणून एक प्रश्न निर्माण झाला होता. महाभारतातली एक सुंदर अशी स्टोरी आहे. पांडव जेव्हा वनामध्ये होते, तर वनामध्ये जेव्हा होते ते, तर त्यांना
तेव्हाच खायचे प्यायचे आणि सगळ्या गोष्टीचे वांदे राहायचे वनामध्ये, म्हणजे जंगलामध्ये तुम्हाला माहित आहे. तर प्यायचं पाणी सुद्धा म्हटलं म्हणजे मोठ्या मुश्किलनं भेटायचं. तर मोठ्या मुश्किलनं जर भेटायचं पाणी, तर अशा परिस्थितीमध्ये असेच फिरत असताना पाचही पांडव आणि त्यांची आई सोबत होती. तर भर उन्हाळा जो असतो, तर त्यामध्ये सर्वांना खूप तहान लागली होती. तहानेने व्याकुळ झाले होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना पाण्याचा स्रोत काही कुठं दिसत नव्हता. आणि तेव्हा आपल्या आजकाल जसे वॉटर बॅग घेऊन आपण फिरतो, कॅन घेऊन फिरतो किंवा आपली बिसलरी बॉटल असते, तशातलं तर काही परिस्थिती नव्हती. पाणी साठवायला किंवा पाणी सोबत न्यायचं काही तेव्हाचं काही साधन वगैरे नव्हतं. तर त्यांना भर दुपारचा वेळ आणि खूप तहान लागली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ना पाण्याचा शोध ते घेत होते आणि पाणी काही भेटत नव्हतं. आता सगळेजण थकून गेले आणि खूप तहान लागली आहे. तर त्या सर्वजण एका झाडाखाली बसले आणि एका एकाला ते पाठ होत होते. 5 पांडव तुम्हाला माहित आहे, नकुल, सहदेव, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. ठीक आहे. तर असे तऱ्हेचे 5 पांडव. तर मग सहदेव जो होता सर्वात लहान, तर त्याला पाठवलं का ठीक आहे म्हणे, आपण सगळेजण इथं बसतो आम्ही आणि तू थोडंसं आसपास बघून घे की कुठं पाणी भेटते का प्यायला. तर सगळेजण प्यायला पाणी आवश्यक होतं आणि तो सहदेव गेला तिकडं. त्याला दूर जंगलामध्ये एक तळं दिसलं. तळ्यापाशी गेल्याबरोबर त्याला असं स्वच्छ सुंदर असं पाणी दिसलं आणि त्याला खूप इच्छा झाली असं गेल्याबरोबर भरपूर पाणी प्यायचं आणि सर्वांना बोलून आणायचं इथं तळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी तळ्यापाशी. तर अशा परिस्थितीमध्ये तो तळ्यापाशी गेला आणि पाणी ओंजळीमध्ये घेऊन पिणारच. तर अशा परिस्थितीमध्ये काय झालं, तर तिकडून एक आवाज आला. तर आवाज म्हणे, थांब, तू माझ्या पहिले प्रश्नाचं उत्तर दे, नंतरच तू पाणी पिऊ शकतो. तर ह्या सहदेव जो होता, एवढं त्याला तहान लागली होती, तो म्हणजे कोण काय मला आता पाणी पिण्यासाठी रोखतो, एवढं स्वच्छ सुंदर पाणी आहे. तर तो पाणी प्यायला सुरुवात केली. तर यक्ष म्हणत होता की थांब. तो काही थांबला नाही. तर अशा परिस्थितीमध्ये काय झालं, तर जसंही त्यानं तोंडामध्ये पाणी टाकलं, तो सहदेव तिथंच मृत्युमुखी पडला. अशा तऱ्हेने नंतर सहदेवला यायला खूप वेळ झाला. तर अशा परिस्थितीमध्ये मग हे बाकी जे बसले होते झाडाखाली, तर त्यापैकी नकुलला म्हटलं का तू जाऊन पहा बरं, सहदेव पण आला नाही आणि पाण्याचा स्रोत कुठं दिसते का ते सुद्धा बघून घे. आम्ही थोडा वेळ इथं बसतो. अशा तऱ्हेनं जे उर्वरित पांडव आणि ते आई त्यांची सोबत तिथं बसली होती. तर नकुल गेला. नकुलला इकडे-तिकडे त्याने बघितलं आणि त्याला सुद्धा तळ दिसलं आणि तळापाशी तो गेला आणि स्टोरी यासाठी सांगतोय की यामधून आपल्याला काहीतरी समजण्याचं आहे आणि समजणे आणि ते लाईफमध्ये जेव्हा अप्लाय करू तर आपण सुद्धा यशस्वी होऊ, आपण सुद्धा कंटिन्यू मोटिवेट होऊ शकू. थोडंसं स्टोरी मागचं समजा एन्शियंट हिस्ट्री सुद्धा आहे आणि सोबतच आपल्याला त्यापासून शिकायचं सुद्धा आहे. तर नकुल गेला. नकुलला सुद्धा स्वच्छ सुंदर पाण्याचं तळ दिसलं. तो तिथं गेला आणि पाणी पिणारच. तर तिकडून प्रश्न आला, थांब, माझ्या प्रश्नाचं पहिले उत्तर दे. तर अशा परिस्थितीमध्ये तर नकुल काही ते एवढं त्याला तहान लागली होती आणि तो म्हणे, अशा परिस्थितीमध्ये कोण मला विचारतं माझ्या प्रश्नावर, मला तर एवढी तहानली आहे, मी पहिले पाणी पिणार. आय एम ड्रिंकिंग वॉटर फर्स्ट. ओके. सो अशा परिस्थितीमध्ये नकुलने पाणी जसंही तोंडामध्ये घेतलं थोडंसं, तो तिथं मृत्युमुखी पडला. तर मग काय यानंतरचा अर्जुनचा नंबर आला. अर्जुन गेला. अर्जुनची सेम कंडिशन झाली. नंतर भीम गेला. भीमची सुद्धा सेम कंडिशन झाली. नंतर युधिष्ठिर तिथं गेला त्या तळ्यापाशी आणि तळ्यापाशी तिथं गेला. युधिष्ठिरला सुद्धा खूप तहान लागली. त्याला स्वच्छ सुंदर पाणी दिसलं आणि चारही भाऊ तिथं मृत्युमुखी पडलेले आहे आणि तहान तर खूप लागली आहे. पहिले जीव वाचवणं महत्वाचं आहे, कारण पाण्याविना तर आपण कोणी जगू शकत नाही. तर युधिष्ठिर सुद्धा पाणी प्यायला लागला. तर अशा परिस्थितीतून पुन्हा एक आवाज आला की तो म्हणाला की थांब, पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि नंतर तू मला नंतरच तू पाणी पिऊ शकतो. तर युधिष्ठिर तर खूप तुम्हाला माहित आहे धर्मनिष्ठ आणि धर्मराज ज्याला संबोधन करतो आपण. तर अशा परिस्थितीमध्ये युधिष्ठिर ने विचार केला का पहिले काय म्हणते आपण बघू आणि नंतर मग पाणी पिऊ. तर तो यक्ष जो होता तिकडं, तर त्याने विविध त्याला प्रश्न विचारले आणि युधिष्ठिरने एकदम त्याचे समर्पक आणि सुंदर असे उत्तर दिले की यक्ष एकदम एकदम खुश झाला. आणि त्या वेगवेगळे जे प्रश्न आणि एकदम यक्ष प्रश्न म्हणजे खूप कठीण प्रश्न, लाईफमध्ये वेगवेगळे कठीण प्रश्न, कठीण प्रसंग, कठीण सिच्युएशन येत असतात. अशा सिच्युएशनला कसं हाताळायचं, अशा तऱ्हेचे ते सुंदर असे प्रश्न होते आणि युधिष्ठिरने खूप सुंदर उत्तर दिले, समर्पक उत्तर दिले. त्यामुळे तो यक्ष जो होता तो खुश झाला आणि खुश झाल्यानंतर तो म्हणाला, पाणी तर तू पिऊ शकतो, परंतु त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न होता, म्हणजे ते लाईफमध्ये एवढ्या आपल्या हिस्टॉरिकली आपण पाहतो मोटिवेशन, पर्सनल डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल वगैरे या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो, त्या गोष्टीमध्ये महत्वाची जी गोष्ट होती, त्यामधला जो महत्वाचा प्रश्न जो यक्षाने युधिष्ठिरला विचारला होता, तो प्रश्न होता की बा लाईफमध्ये यशस्वी कसं व्हायचं. लाईफमध्ये इफ एनी ह्युमन बीइंग वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन अवर लाईफ, सो व्हॉट शुड ही डू. ओके, दॅट वॉज द क्वेश्चन.
तर युधिष्ठिरने एकदम सुंदर उत्तर दिलं का, द पाथ फॉलोड बाय ग्रेट वन्स डेफिनेटली लीड अस टू सक्सेस. त्याने उत्तर काय दिलं, इंग्रजीमध्ये नाही बोलला तो, त्याचं ते संस्कृतमध्ये किंवा तेव्हाची जी भाषा असेल तर त्या भाषेमध्ये त्याने उत्तर दिलं आणि त्या उत्तरामध्ये त्याने प्रश्न विचारला, लाईफमध्ये यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे, यक्ष प्रश्न होता हा. तर युधिष्ठिरने एका वाक्यामध्ये उत्तर दिलं की ज्या गोष्टी यशस्वी लोकांनी केल्या त्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये यशस्वी होऊ शकतो. अशा तऱ्हेचं आपलं एन्शियन हिस्ट्रीमध्ये एक यशावरती काय सोल्युशन, माणसाने, एखाद्या व्यक्तीने, विद्यार्थ्याने, टीचरने आणि कोणत्याही व्यक्तीने जीवनामध्ये यशस्वी कसं व्हायचं हा जर प्रश्न निर्माण जर होत असेल तर द पाथ फॉलोड बाय द सक्सेसफुल वन विल डेफिनेटली लीड अस टू सक्सेस, हे जे उत्तर होतं. तर ही जी फिलॉसॉफी आहे एन्शियन हिस्ट्रीमध्ये किंवा आपल्या ज्या कल्चरमध्ये, इंडियन कल्चरमध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे तीच गोष्ट आपण फॉलो करून आपण सुद्धा आपण लाईफमध्ये ज्या काही गोष्टी आपण ठरवतो त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर याचा उल्लेख आपल्या हिस्ट्रीमध्येच आहे. मग हिस्ट्रीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये का करू नये आपण, तर हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. थोडी स्टोरी तुम्हाला 2-3 मिनिटासाठी मी यासाठी सांगितली. 1 मिनिट. स्टोरी यासाठी सांगितली की म्हणजे आता खूप सारे आपण पुस्तकं वाचणे आणि आपण यशस्वी कसं व्हायचं खूप जण असा प्रयत्न करतात, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. तर इकडे तिकडे बघण्याची गरजच काय आहे, तर आपल्या जर हिस्ट्रीमध्ये, आपल्या फिलॉसॉफीमध्ये जर या गोष्टी जर नमूद केलेल्या आहे, त्या तीच फिलॉसॉफी, तीच गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये जर आपण वापरली तर नक्कीच आपण यशस्वी होऊ. ही स्टोरी म्हणजे रिमेंबर, आपण कसं खूप साऱ्या गोष्टी वाचतो, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहित करतो, खूप साऱ्या गोष्टी ऐकू करतो. ऍक्च्युली त्या गोष्टीचा जीवनामध्ये उपयोग करणे ही एक महत्वाची गोष्ट असते. म्हणजे ज्याही गोष्टी आपल्याला असं वाटते की ही चांगली गोष्ट आहे, हे वापरली पाहिजे, तर ते ऍक्च्युली जेव्हा आपण वापरतो तेव्हाच आपल्याला उपयोग होतो. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहित आहे आणि वापरत आपण एकही नाही, तर त्या गोष्टीचा आपल्याला उपयोग काय, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. तर ठीक आहे, आपण वन मोर थिंग, सर्व विद्यार्थ्यांना ही गोष्ट लक्षात आली असेल. तर हिस्ट्रीमध्ये सुद्धा जो प्रश्न निर्माण झाला होता म्हणजे आता महाभारत, ओके, आपला महत्वाचा प्रश्न होता आपल्याला जीवनामध्ये यशस्वी कसं व्हायचं. तर युधिष्ठिरने उत्तर जे दिलं, जे यक्षाला पटलं आणि ते आपल्या एन्शियन हिस्ट्रीमध्ये जे नमूद आहे, तर आपण काय करू शकतो, आपल्याला ज्याही सेक्टरमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं आहे त्या सेक्टरमध्ये आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. तर आपल्याला काय करावं लागेल, तर त्यामध्ये सोल्युशन हेच आहे की जो पाथ, ज्या गोष्टी यशस्वी लोकांनी केल्या त्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण सुद्धा आपल्या सेक्टरमध्ये नक्की यशस्वी होऊ. ओके, तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी सांगतो, काही स्टोरीज मी तुमच्यासोबत शेअर करतो ज्यामधून आपल्याला शिकायला भेटेल. तर आज जसं समजा करोनाचं समजा जो पॅन्डेमिक आहे, कोविड-19 पॅन्डेमिक सगळीकडे चालू आहे, आपणच काय त्यामध्ये परेशान झालो आहे. आपण तरी थोडे बहुत समजदार आहे, व्यवस्थित ठिकाणी कॉलेजमध्ये शिकतोय, तर आपलं थोडंसं मनोरंजनही चालू आहे, शिक्षणही चालू आहे, डिग्री होत आहे सोबत वेगवेगळं आहे. परंतु लोकांची परिस्थिती फार वाईट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला आपण काय केलं पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून आपण या परिस्थितीत सुद्धा चांगला आपण फायदा आपल्या लाईफमध्ये होईल. तर यामध्ये आपण काय करू शकतो, तर एक आपण आता पाथ फॉलोड बाय सक्सेसफुल पीपल जो आहे, तर मी तुम्हाला एक शिवाजी महाराजच्या काळातील एक गोष्ट सांगतो. शिवाजी महाराजचा काळ म्हणजे कोणता काळ, 1630 ते 1680. आता इथून किती वर्ष अगोदर, तर विचार करा तुम्ही. त्या काळातली गोष्ट तुम्हाला मी सांगतो. त्या काळामध्ये एक आपला अतिशय प्रसिद्ध सायंटिस्ट जो आपल्याला माहित आहे, सर्व म्हणजे सामान्य माणसाला ज्याचं माहित आहे, जो म्हटलं म्हणजे काहीच शिकला नाही आहे, इलिटरेट व्यक्तीला सुद्धा म्हटलं म्हणजे त्या व्यक्तीचं, त्या सायंटिस्टचं नाव माहित आहे. तर तो सायंटिस्ट आहे म्हणजे न्यूटन. न्यूटन नावाचा सायंटिस्ट होता. तर न्यूटनचं काय होतं, न्यूटनच्या त्या काळामध्ये, तर जसं करोना पॅन्डेमिकमुळे संपूर्ण जग परेशान झालं आहे, तसं न्यूटन ज्या भागामध्ये राहत होता इंग्लंडमध्ये, इंग्लंड जे आहे तिथे तो राहत होता.
त्या भागात तिथं त्याची कॅम्ब्रिजमध्ये ऍडमिशन होती, म्हणजे विद्यापीठामध्ये, म्हणजे कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये त्याची ऍडमिशन, म्हणजे कॉलेज लेवलचाच तो विद्यार्थी होता. आपण सुद्धा कॉलेज लेवलचे विद्यार्थी. तर आपल्याला त्याचे न्यूटन तर सर्वांना माहित आहे, तो ग्रेट व्यक्ती होता, हे सगळ्यांना माहित आहे, ग्रेट सायंटिस्ट होता, ह्या सगळ्या गोष्टी सर्वांना मान्यच आहे. तर मग त्याच्यापासून काही शिकता येते का? आणि करोना पॅन्डेमिक चालू आहे, तर काही लोकांनी त्यांच्या लाईफमध्ये तशा गोष्टी फेस केल्या आहे काय? तर न्यूटनच्या त्या काळामध्ये काय झालं, तर त्या क्षेत्रामध्ये तेव्हा प्लेगची साथ आली. प्लेगची साथ आली 1665 मध्ये. 1665 या वर्षी प्लेगची साथ आली. प्लेगची साथ आल्यानंतर काय झालं, गव्हर्नमेंटने पूर्ण प्रयत्न केला. जसं आता सध्या आपलं भारतीय गव्हर्नमेंट किंवा वेगवेगळ्या देशामधले विविध जे गव्हर्नमेंट आहे, तर पूर्ण प्रयत्न करत आहे की म्हणजे पॅन्डेमिक खतम व्हायचं, आणि लसीकरण हे ते औषध उपचार वगैरे ते पॅन्डेमिक काही पूर्ण नष्ट होऊन नाही राहिला. तर अशा परिस्थितीमध्ये तेव्हाची सुद्धा तशीच कंडिशन झाली 1665 मध्ये. 1665 मध्ये काय झालं, प्लेगची साथ आली. तुम्हाला माहिती आहे तेव्हा प्लेगची साथ भरपूर ताप यायचा, आणि तो प्लेगच्या गाठी यायच्या आणि लोक पळायचे. त्यामुळे हे प्लेग पासून वाचण्यासाठी तेव्हा जंगलामध्ये जाऊन लोक राहायचे समजा, आणि संपर्क कमी व्हायचा इतरांसोबत जे त्यापासून वाचण्यासाठी. ओके. तर तेव्हा जर 1665 मध्ये जेव्हा प्लेगची साथ आली, सरकारने पूर्ण प्रयत्न केला, परंतु प्लेगची आटोक्यात येत नव्हती. तर अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटने काय विचार केला की बा, जर एवढा प्रयत्न करून जर प्लेगची साथ आटोक्यात येत नाही, तर तेव्हाचे सर्व शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी ज्या काही होत्या त्या भागामध्ये, सर्व युनिव्हर्सिटीज, सर्व शैक्षणिक क्षेत्र त्यांनी ते बंद करण्याचा निर्णय घेतला. जसं आज ते समजा शाळा, कॉलेजेस बंद आहे, समजा ऑनलाईन वगैरे चालू आहे, तेव्हा ऑनलाईन वगैरे काही प्रश्न नव्हता. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते बंद करण्याचा प्रयत्न केला. तर सर्वांना सांगितलं का येत्या 8 दिवसानंतर सर्वांनी आपापल्या घरी निघून जावे. इथं कॉलेजमध्ये सगळं युनिव्हर्सिटी, हॉस्टेल वगैरे सगळं बंद राहील, सर्वांनी इथून निघून जावे, कारण की इथं प्लेगची साथ आलेली आहे. अशा परिस्थितीत तुमचा जीव हा महत्वाचा आहे. तर 8 दिवसाच्या नोटीसमध्ये मग सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी खूप लोक खुश होते की चला आपल्याला घरी जायला भेटते, आता सुट्टी लागली म्हणून. तर न्यूटन जो विद्यार्थी होता तेव्हा तिथं जो शिकत होता न्यूटन, तर हॅलो सर, आवाज येते का सर? हॅलो हॅलो, एनीबडी? हॅलो हो सर, येतं हॅलो. येतं. ओके. इथे स्क्रीन मध्ये थोडं डिस्टर्बन्स दिसतंय म्हणून म्हटलं विचारलं. तर न्यूटन, सर्व विद्यार्थ्यांना असं खुशी झाली की एकदम आपल्याला आता सुट्टी लागली, आपल्या घरी जायला भेटते, सगळेजण आता मजा करू वगैरे वगैरे, या हिशोबाने बिलकुल नाचत वगैरे सगळे विद्यार्थी होते. त्यांनी सगळेजण आपापलं सामान ते पॅक केलं आणि सर्वजण आपापल्या घरी जायला निघाले. पण न्यूटन जो होता, न्यूटन मध्ये लहानपणापासून हुशार विद्यार्थी होता, व्यवस्थित विद्यार्थी होता. बाकी विद्यार्थी कॅम्ब्रिजमध्ये ऍडमिशन म्हटलं की सर्वच जण बाकी सगळे हुशारच होते, काही प्रॉब्लेम नाही, पण न्यूटन सुद्धा त्यामध्ये एक होता. तर न्यूटनने काय केलं, तर न्यूटनने स्वतःचे कपडे लत्ते हे वगैरे ते बॅगमध्ये न भरता मॅक्सिमम पुस्तकं, मॅक्सिमम पेपर्स वगैरे, समजा जे काही साधन आहे वाचण्याचे तेव्हा त्या परिस्थितीमध्ये जिथं उपलब्ध, मॅक्सिमम त्यानं घेतले, आणि ते सर्व पुस्तकं, रिसर्च पेपर वगैरे सगळं घेऊन तो घरी गेला. त्यांना कपडे लत्ते किंवा टेबल खुर्ची वगैरे घरी नेण्याचं काही म्हटलं म्हणजे लक्षात नाही घेतलं. त्यांना पुस्तकावर भर दिला आणि स्टडीवर भर दिला. बाकी लोक आपापल्या हिशोबाने आपल्याला घेऊन चालले गेले, त्यांनी पुस्तक वगैरे काही लोट काही घेतला नाही, जेवढं थोडं बहुत नोट्स नेल्या असं समजा बाकीच्यांनी. पण न्यूटन ते भरपूर सारे पुस्तक सोबत आणले, एक बक्साभर पुस्तक त्याने सोबत आणले. मग प्लेगची साथ सुरू झाली आणि ते सुरू होती, आणि त्यानंतर पॅन्डेमिक जो पार्ट होता तो काही खत्म होऊन राहिला होता, भरपूर कालावधीसाठी तो चालूच होता. म्हणजे 1665 मध्ये सुरू झालं. नंतर काय झालं, त्यांना न्यूटनला 1-1.5 वर्ष असा वेळ भेटला की संपूर्ण तेव्हा शैक्षणिक क्षेत्र बंद होते. तर न्यूटनने त्या 1-1.5 वर्षामध्ये काय केलं, तर जेवढे की त्याने पुस्तकं आणले होते त्याच्या सेक्टर मधले, समजा तर तुम्हाला माहिती आहे ही इज वेल नोन फिजिसिस्ट, तर फिजिक्स मधले जेवढे काही पुस्तक आणले होते सगळे पुस्तक त्याने वाचायला सुरुवात केली. बिलकुल दिवस रात्र तो मेहनत घेऊ लागला, त्यावरती विविध प्रयोग करू लागला, आणि त्याचं नॉलेज तो अपग्रेड करत राहिला नेहमी, आणि नॉलेज तो वाढवत राहिला. तर आणि ते सगळं नॉलेजचा उपयोग करून, त्याचा एक्सपिरियन्सचा त्यांना तो उपयोग करून त्यांनी खूप सारे म्हणजे रिसर्च पेपर त्यांनी हे बनवले चांगले. 3 रिसर्च पेपर त्यांनी सुंदर असे रिसर्च पेपर पब्लिश केले. तर आणि त्याच काळामध्ये काय होतं, बाकीचे जे क्लासमेट जे होते, तर जसे आज आपल्या क्लासमध्ये काही विद्यार्थी जे असेल की ते आपापल्या सेक्टरमध्ये काय करताय, बढियापैकी बिलकुल घरी आराम करत होते. पण काही विद्यार्थी बिलकुल भरपूर सारा अभ्यास करून या पॅन्डेमिकचा सुद्धा, या ऑनलाईन एज्युकेशनचा सुद्धा, किंवा घरी राहण्यामुळे जेवढा काही मॅक्सिमम वेळ भेटत आहे त्या वेळेचा सुद्धा सदुपयोग काही विद्यार्थी करत असेल. तर त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. तर काय झालं की न्यूटन
ने खूप सारा अभ्यास केला. बाकी विद्यार्थी तर त्याचे जे क्लासमेट होते, इतर क्लासमेट ते पागल होऊन गेले, कारण की पहिले 2-4 8 दिवस 15 दिवस त्यांना बरं वाटलं, काही अभ्यास नाही वगैरे, एन्जॉयमेंट वगैरे वगैरे. परंतु महिन्याभरानंतर ते पागल होऊन, पण आपापल्या गावाला गेले होते, घरी गेले होते, त्यांच्यापाशी इतर काही म्हटलं म्हणजे बौद्धिक क्षमता वाढवणार की साधन काही तेव्हा नव्हते. तेव्हासारखं काही म्हटलं म्हणजे खूप प्रत्येक गावामध्ये लायब्ररी वगैरे अशातला काही कन्सेप्ट नव्हता समजा. तर अशा परिस्थितीत न्यूटनने त्याच्यापाशी उपलब्ध असलेल्या जो त्याने जे साहित्य आणलं होतं त्याचा उपयोग करून खूप सारी स्वतःची डेव्हलपमेंट केली. आणि बाकी त्याचे क्लासमेट जे होते ना, तर ते अक्षरशः पागल होऊन गेले. महिनाभर त्यांना मजा आली, पण महिनाभरानंतर ते म्हटलं म्हणजे त्यांची काहीच डेव्हलपमेंट होत नव्हती. आणि ते अतिशय इंटेलेक्च्युअली एकदम स्ट्रॉंग होते. तर त्यामुळे बाकी क्लासमेट जेव्हा पागल झाले, तर तेव्हा न्यूटनने 3 रिसर्च पेपर, वर्ल्ड क्लास रिसर्च पेपर पब्लिश केले. तुम्हाला माहिती आहे न्यूटन लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ वगैरे जे या समजा न्यूटनचे. आणि ते रिसर्च पेपर एवढे चांगले होते, एवढे सुंदर होते की संपूर्ण जगाने त्या पेपरला मान्यता दिली. आणि त्या पेपरच्या भरोश्यावर, त्या रिसर्चच्या भरोश्यावर, तर त्याला त्याच विद्यापीठामध्ये ऍज अ प्रोफेसर म्हणून त्याची अपॉइंटमेंट झाली नेक्स्ट 3 वर्षानंतर. तर लक्षात घ्या विद्यार्थी म्हणून, तेव्हा सुद्धा म्हटलं म्हणजे हा कोरोना सारखा, आज कोरोना आहे, तेव्हा प्लेग होता, तेव्हा सुद्धा पॅन्डेमिक आला, तेव्हा सुद्धा ते साथीचा रोग, हा सुद्धा साथीचा रोग. तर अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा, जर आपण आजच्या परिस्थितीमध्ये सर्वजण घरी आहे, तर आपण आपल्या एज्युकेशन मध्ये किती इनपुट देत आहे, किती मेहनत घेत आहे, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. न्यूटनने ज्याप्रमाणे केलं, तर न्यूटन ने ज्याप्रमाणे स्वतःची डेव्हलपमेंट केली, तशीच डेव्हलपमेंट आपण सुद्धा या कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये घरी असताना आपापल्या सेक्टरमध्ये, आपापल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये, जसं एखाद्याचं सेक्टर असेल स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं आहे, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो. एखाद्याला म्हटलं म्हणजे मेरिट येण्याचा चान्स आहे, मेरिटचं सोडून द्या, आता कसं सर्वांना 100% मार्क भेटत आहे वगैरे, तो भाग अलग आहे. परंतु जे की आपलं टार्गेट असेल, तुम्हाला म्हटलं म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन काही करायचं असेल, आफ्टर ग्रॅज्युएशन बरेच जणांना पीजी करायचं असते. आणि पीजी जर करायचं आहे तर सहजपणे साध्या इन्स्टिट्यूटमध्ये सहजपणे तुमची ऍडमिशन होऊन जाईल. परंतु तुम्हाला वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूटमध्ये किंवा नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूटमध्ये जर ऍडमिशन तुम्हाला घ्यायची असेल, तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागतात. एंट्रन्स एक्झामची तयारी करावी लागेल. तर तुम्ही तुमचा घरी बसल्याचा जो टाइम आहे, जसा न्यूटनने सदुपयोगी लावला घरी राहून समजा त्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये, तशाच तऱ्हेनं या पॅन्डेमिकच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा तुमचा टाइम योग्य तऱ्हेने वापरून यशस्वी होऊ शकता. आपण का बरं न्यूटनची स्टोरी ऐकत आहे? तर आपल्याला असं वाटते कोरोना 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 आला, आता काय, आता काहीच नाही आहे. अरे आता काहीच नाही, जगानं अशा तऱ्हेच्या गोष्टी खूपदा अनुभवलेल्या आहे. आणि तेव्हाच्या काळामध्ये जे समजदार व्यक्ती होऊन गेले, त्या समजदार व्यक्तीने या वेळेचा सुद्धा सदुपयोग करून स्वतःची डेव्हलपमेंट केली. आपण सुद्धा जसा न्यूटनचा तो कॉलेजमध्ये असताना त्याने ज्या तऱ्हेच्या ऍक्टिव्हिटी केल्या, तशाच तऱ्हेच्या ऍक्टिव्हिटी आपण आपल्या सेक्टरमध्ये, आपण आपल्या सब्जेक्टमध्ये, आपल्या सेक्टरमध्ये आपण जर आपल्या व्यवस्थित जर केल्या, फुल्ली डेडिकेटेड जर हार्ड वर्क केलं, स्टडीसाठी आपण नक्की यशस्वी होऊ शकतो मित्रांनो. कारण की पॅन्डेमिकचं अजून किती वर्ष चालेल, 1 वर्ष चालेल की अजून 6 महिने चालेल की कोणालाच काही माहित नाही. म्हणून आपण घर बसल्या बिलकुल आपल्याला जर आता युनिव्हर्सिटीमध्ये मार्कशीट जर बघितली तुम्ही, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची बघतो, तर म्हटलं जो विद्यार्थी पास व्हायचाही अभ्यास ज्याचा नाही आहे, तो सुद्धा नीटच्या लेवलचे त्याचे मार्क येऊन राहिले. तर तुमच्या सुद्धा कॉलेजमध्ये, तुमच्या सुद्धा विद्यार्थ्यांची तशीच कंडिशन असेल, मला असं वाटते. तर त्यामुळे मी म्हणतो, हे मार्कशीटवर तुम्ही जाऊ नका. माझं एक सिंपल सजेशन आहे, जसं आपण एन्शियंट हिस्ट्रीमध्ये शिकलो, यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर यशस्वी लोकांनी जो पाथ फॉलो केला, तोच पाथ आपण फॉलो करायला पाहिजे. मग आता जर आपल्याला न्यूटनच्या काळामध्ये आजच्यासारखीच परिस्थिती जर होती, फक्त म्हटलं हॅलो सर, 1 मिनिट. हॅलो सर, बोला बोला. हा, थोडं आता हे टायमिंगचा प्रॉब्लेम आहे आपला, तर थोडंसं एंड झालं तर रिजॉईन करजा प्लीज. जर मीटिंग एंड झाली तर रिजॉईन करजा म्हटलं, प्लीज सर, जर झाली तर. हा, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे, विद्यार्थ्यांना, पार्टिसिपंटला, की जर मीटिंग टायमिंग मुळे जर एंड झाली तर पुन्हा त्याच लिंक वरून रिजॉईन करायची आहे. थँक्यू. प्लीज कंटिन्यू सर. सर, थँक्यू.
तर ही न्यूटनच्या वरून आपण जर गोष्ट शिकू शकतो. न्यूटन जसा कॉलेज लेवलला विद्यार्थी होता, तसाच सुद्धा आपण सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये कॉलेज लेवलचा विद्यार्थी आहे. न्यूटनने ज्या तऱ्हेच्या ऍक्टिव्हिटी केल्या तशाच ऍक्टिव्हिटी आपण जर केल्या, आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये यशस्वी होऊ शकतो. तर यांची हिस्ट्रीमध्ये जो लेसन आपल्याला भेटला तोच लेसन आपल्याला फॉलो करायचा आहे. न्यूटनचं त्यासाठी उदाहरण आहे. तर दुसरी एक महत्व हा झाला सायकोलॉजिकल फॅक्टर. ह्या पॅन्डेमिक पिरियडमध्ये 2 फॅक्टर अतिशय महत्वाचे आहे. सायकोलॉजिकल फॅक्टर आणि फिजिकल फॅक्टर, म्हणजे दोन्ही लेवलला, फिजिकल लेवल आणि सायकोलॉजिकल लेवल दोन्ही लेवलला आपल्याला स्ट्रॉंग राहणं आवश्यक आहे. तर एक गोष्ट अजून एक स्टोरी तुम्हाला सांगतो फिजिकल लेवलसाठी. तर पहा, म्हणजे या कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण सगळे घरी बसलाय किंवा म्हणजे सध्या थोडंसं वातावरण खुलं झालंय, परंतु बरेच दिवसा अगोदर म्हणजे व्यायाम करण्यासाठी सुद्धा खुलं मैदान सुद्धा उपलब्ध नव्हतं. काही विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना म्हणजे आपली परिस्थिती अशी आहे की बाहेर जायची म्हटलं म्हणजे एक रिस्क असल्यामुळे आपण शक्यतो बाहेर जायचं टाळतो समजा. आणि बाहेर जाऊन जर गेलोच आपण तर मास्क लावून जातो. अशा परिस्थितीने व्यायाम करणे वगैरे थोडंसं कठीण जाते. तर एक स्टोरी तुम्हाला आणखी सांगतो, ज्यावरून आपल्याला अजून शिकायला भेटेल. काय शिकायला भेटेल की अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आता मी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतोय, हा पार्ट नाही आहे. मी सुद्धा यशस्वी लोकांपासून शिकण्याचा प्रयत्न करतो, ते लाईफमध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सुद्धा ती गोष्ट करू शकता. तर नेक्स्ट स्टोरी तुम्हाला मी सांगतो, जे फिजिकल लेवलचं मेंटेनन्स आपल्याला व्यवस्थित करता येईल. तुम्हाला सर्व माहिती आहे फादर ऑफ इंडिया कोण आहे, तर महात्मा गांधी. त्याचप्रमाणे फादर ऑफ साऊथ आफ्रिका, फादर ऑफ साऊथ आफ्रिका नेल्सन मंडेलाला म्हटलं जाते. आणि साऊथ आफ्रिका आणि भारत यांच्यासोबत यांचं एक जुनं एक कनेक्शन आहे थ्रू महात्मा गांधी. म्हणून आपल्याला ती स्टोरी एक महत्वाची आहे, म्हणजे भारताशी थोडंसं रिलेट आहे. तर साऊथ आफ्रिकाचे नेल्सन मंडेला जे होते, तर यांनी जेवढं आपलं वय नाही आहे, तुमचं साधारणतः तुम्ही कॉलेज लेवलचे विद्यार्थी असेल, तुमचं वय किती जास्ती असतं, 18, 3, 21, 22, 23, पास नापास गुण वगैरे जेही असेल. तर यांच्या लाईफमध्ये नेल्सन मंडेलाने त्यांच्या लाईफमध्ये जवळपास 27 वर्ष जे जेलमध्ये राहिले, म्हणजे फ्रीडम स्ट्रगलच्या अंतर्गत 27 वर्ष ते जेलमध्ये राहिले, असे हे नेल्सन मंडेला. आपण जसं न्यूटन वरून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. एक स्पष्ट गोष्ट आहे, म्हणजे या गोष्टीचा मी अनुभव घेतलाय. माझं वय सुद्धा 46 वर्षाचं आहे आणि 46 वर्षामध्ये मी माझं ग्रॅज्युएशनचं वय जर सोडलं समजा 23 वर्षानंतर 24 वर्षापासून तर आज 22 वर्ष झाले मी कंटिन्यू या क्षेत्रामध्ये आहे. वेगवेगळे प्रयोग केलेले आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयोग केलेले आहे, स्वतःवर प्रयोग केले आहे. आणि त्या अनुभवातून मी सांगतो आणि तेवढ्या सगळ्या वाचनामधून मी सांगतोय की म्हटलं म्हणजे हे जे हिस्ट्रीमध्ये जे दिलेलं आहे, तर हे जर आपण आपल्या लाईफमध्ये जर अप्लाय केलं तर आपण नक्की गॅरंटी आहे. काहीच म्हटलं म्हणजे कोणाला आपल्याला 10-100 पुस्तकं वाचायची गरज नाही आहे. जर म्हणजे जेव्हा वेळ भेटते आपण वाचायलाच पाहिजे, पुस्तक वाचणे महत्वाचं आहे. परंतु आज जर आपलं ग्रॅज्युएशन आणि आपल्या स्पर्धा परीक्षा किंवा इतर करिअर एंटरप्रेन्योरशिप किंवा आपल्याला ज्याही सेक्टरमध्ये जायचं आहे, तर त्या सेक्टरमध्ये जर आपल्याला यशस्वी कसं व्हायचं आहे, हा ज्याच्याही डोक्यामध्ये प्रश्न असेल, तर त्यासाठी मी पुन्हा तेच सांगतोय की जो पाथ, जो मार्ग यशस्वी लोकांनी फॉलो केला, तो मार्ग फॉलो करून आपण सुद्धा यशस्वी होऊ शकतो. न्यूटनचं उदाहरण बघितलं, न्यूटनने त्याच्या लाईफला एकदम चेंज करून टाकलं. आणि उपयोग कसा झाला त्या तेव्हाच्या काळामध्ये जे पॅन्डेमिक आलं होतं, पॅन्डेमिकचा त्याने त्याचा सदुपयोग केला. आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये या जर पॅन्डेमिक आहे, घर बसून बिलकुल किंवा टीव्ही पाहण्यामध्ये वेळ घालवणे किंवा म्हटलं बाकी गोष्टी मध्ये वेळ घालवणे. कारण की काय बा, आपल्याला तर युनिव्हर्सिटीमध्ये तर 100% मार्क भेटून राहिले बा, 80% मार्क, 90% मार्क झाले, काही अर्थ राहणार नाही विद्यार्थी लक्षात घ्या. जोपर्यंत तुमची ॲबिलिटी तुम्ही इम्प्रूव्ह करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला म्हटलं लाईफमध्ये काही अर्थ राहत नाही. म्हणून तुम्हाला तुमचे कागद तुमची ॲबिलिटी प्रूव्ह नाही करत. तुम्हाला ज्या नंतर स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, ज्या एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली काम करायचं आहे, त्यानुसार तुम्हाला स्वतःला तयार करावं लागेल, तयार व्हावं लागेल. आणि ही सध्याच्या परिस्थितीत आणि सुवर्ण संधी यासाठी मी म्हणतो, शेनमारे सर तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. त्यांना मी बरेचदा मागे बोलले, विविध प्रोग्राम ते कॉलेजमध्ये राबवतात. तर अशा तऱ्हेचे प्रोग्रामच्या माध्यमातून मॅक्सिमम फायदा कसा तुम्हाला
देता येईल याचा तुम्ही नक्की विचार केला पाहिजे. त्या गोष्टीचा फायदा तुम्ही स्वतःला करून घेतला पाहिजे. जसं सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी म्हटलं म्हणजे आज जरी आपण घरी बसलो आहे, परंतु अतिशय महत्वाची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटल्या. ऑनलाईन एज्युकेशनचा जो पार्ट आहे, ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून जगामधल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून कोणत्याही तऱ्हेचा कशाही तऱ्हेचा कोर्स आपण उपलब्ध करू शकतो. युट्यूबवरती प्रत्येक गोष्टीसाठी म्हटलं म्हणजे त्यावरती व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओचा आपण वापर करून आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकते. ही संधी म्हटलं म्हणजे आजपर्यंत नव्हती, एवढ्या प्रमाणामध्ये नव्हती. या कोरोना पॅन्डेमिक काळामध्ये ही संधी चालून आली आहे. या संधीचं सोनं करणे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हाती आहे. तुम्हाला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर नक्की या कोरोना जो स्मार्टफोन तुम्ही उपयोग करता, चांगल्या कामासाठी जर तुम्ही उपयोग केला, नक्की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आणि ते आपण काही यासाठी नवीन आपल्यावरच ही गोष्ट आली आहे. अशातला काही पार्टी याच्या अगोदर बऱ्याच वेळा म्हटलं संकट आलं. एक संकट आता आपल्या काळात आलं म्हणून आपल्याला वाटून आलं एकदम बिलकुल संकट आलं काय करू. अरे काही घाबरायची गरज नाहीये. बस तुम्ही बिलकुल खुर्चीवर बसून काय सतरंजीवर बसून जमिनीवर बसून एकदम दटवून अभ्यास करा. दटवून अभ्यास म्हटलं म्हणजे किती दटवून अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला घाम सुटत नाही बिलकुल, जोपर्यंत तुमचे कपडे घामानं म्हटलं म्हणजे पांढरे होत नाही तेवढा, आणि तुमचं कपड्यावर लक्ष जाणार नाही, कपडे धुवायची तुम्हाला वेळ भेटणार नाही. असे एवढा वेळ जेव्हा तुम्ही अभ्यास कराल म्हणजे स्वच्छता राखणे, स्वच्छ राहणे हे महत्वाचं आहे. याबद्दल दुर्मत नाही. मी तुम्हाला सांगतो, जर वेगवेगळ्या नॅशनल लेवलच्या आजच्या सिच्युएशन मध्ये जेव्हा तुम्ही घर बसून बिलकुल मस्त आराम करू 8 तास 10 तास कदाचित कोणी विद्यार्थी असेल, कदाचित भरपूर अभ्यास करत असेल, परंतु मॅक्सिमम विद्यार्थ्यांची सिच्युएशन, माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सिच्युएशन, माझ्या त्याच्यासोबत बोलणं होते तर मॅक्सिमम 99% विद्यार्थी हेच करत आहे. एन्जॉय करून आले, घर बसल्या बिलकुल मज्जाच मज्जा. काही घेणं या परीक्षेमध्ये तर गमाटच मार्क भेटून आले, अशी परिस्थिती आहे. बट दिस इज नॉट युजफुल थिंग फॉर यू. तुम्हाला हा चान्स आलेला आहे आणि तुमची कॉम्पिटिशन जागतिक स्तरावर आहे. आता कॉम्पिटिशन फक्त जागतिक म्हणजे नॅशनल लेव्हलला आहे अशातला पार्ट नाही. तुमच्या ॲबिलिटीची कॉम्पिटिशन या अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत आहे. युके मध्ये जो समजा जे सिटी असेल, लंडन सिटीमध्ये एखादा विद्यार्थी जर शिकत असेल, त्या विद्यार्थ्यासोबत तुमची आजकाल विद्यार्थ्याची कॉम्पिटिशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, नोकरीच्या संधी बदलत आहे बिलकुल. नवीन ऑपॉर्च्युनिटी येत आहे, जुन्या ऑपॉर्च्युनिटी बिलकुल नष्ट होत आहे. म्हणून स्वतःला डेव्हलप करणे, स्वतःमध्ये त्या स्किल निर्माण करणे, स्वतःच्या स्किल म्हणजे चांगल्या कशा करता येईल, त्याला जास्तीत जास्त पॉलिश कसं करता येईल, यासाठी ही सुवर्ण संधी आहे. जसं न्यूटननं त्याच्या काळामध्ये उपयोग केला, तेव्हाच्या काळामध्ये रिसर्च होता आहे ना, रिसर्च मध्ये त्यांना वेळ घालवला आणि त्याने बिलकुल मस्त बढियापैकी पेपर पब्लिश केले आणि बिलकुल त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर झाला. आणि त्याच युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर काय तर जगामध्ये त्यांना नाव त्याचं झालं. एक उदाहरण आहे, असे असंख्य उदाहरण आहे. तुम्हाला उदाहरण जर द्यायचे फक्त हे न्यूटनचं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, एकदम बैलगाडी हाकलणाऱ्याला, लोकगाडी हाकलणाऱ्याला माहित आहे आणि प्रत्येक माणसाला न्यूटन माहित आहे म्हणून. आणि शिवाजी महाराजच्या काळातली गोष्ट आहे म्हणून तुम्हाला मी सांगितली आहे. ते न्यूटन सारखं आपण सुद्धा करू शकतो. न्यूटन सारखं आपण सुद्धा आपल्या लाईफ मध्ये यशस्वी होऊ शकतो. लक्षात घ्या, काही घाबरायची गरज नाही, काही लोड घ्यायची गरज नाही. फक्त दाबून अभ्यास करणे आवश्यक आहे. भरपूर जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्ही यशस्वी होणार. भरपूर जेव्हा स्किल डेव्हलपमेंट स्वतःमध्ये तुम्ही करणार तेव्हा तुम्ही यशस्वी होणार. फुकटमध्ये काही भेटत नाही. पैसे देऊन म्हटलं म्हणजे नोकऱ्या लागते नाही लागत वगैरे तो भागला. आता आजकाल म्हटलं म्हणजे दुनिया जो चान्सेस आहे नोकरीचा तो त्यात असे नोकरीच बदलून राहिले आहे. सध्या म्हटलं आर्टिफिशियल डाटा अनालिटिक्स या सेक्टर मध्ये म्हटलं म्हणजे नवीन काही संधी उपलब्ध ज्या काही होणार आहे. तुम्ही आता काय 4-5 वर्षानंतर जेव्हा तुम्ही जाल ना, पॅन्डेमिकमुळे बदल राहील. आता जेवढी पहिले कसं प्रत्येक गावामध्ये एक कॉलेज, एका कॉलेजमध्ये एका विषयासाठी एक शिक्षक, 2 शिक्षक, 4 ऑनलाईन मुळे काय झालं, शिक्षकाचं म्हणजे एक शिक्षक हजारो शिक्षकाचं काम करू शकते. म्हणून हे सेक्टर मध्ये बाकी सेक्टर मध्ये संधी आहे तुम्हाला. ज्या इमर्जिंग सेक्टर जे आहे त्याला ज्या काही रिक्वायरमेंट आहे त्या इलिजिबिलिटी स्वतःमध्ये डेव्हलप करणे आवश्यक आहे. हे डिग्री कॉलेज, हे जे कॉलेजची डिग्री आहे, युनिव्हर्सिटी डिग्री, याचा तुम्हाला जास्त उपयोग होणार नाही. हे तर मिनिमम सगळे सोबत तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर
ऍबिलिटी डेव्हलप करणे महत्वाचं आहे, स्किल्स डेव्हलप करणं महत्वाचं आहे. त्या स्किल्स मध्ये वेगवेगळ्या स्किल्स आल्या, वेगवेगळ्या ऍबिलिटीज आल्या, त्या स्वतःमध्ये डेव्हलप करा आपापल्या निवडलेल्या सेक्टरसाठी. तर लक्षात घ्या, हे सगळं करताना सायकोलॉजिकली आपल्याला स्ट्रॉंग राहणं आवश्यक आहे अशा वातावरणामध्ये. दुसरा फॅक्टर आहे फिजिकल लेवलला आपण व्यवस्थित राहणे, हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे. तर फिजिकल लेवलला व्यवस्थित कसं राहू शकतो आपण, तर फिजिकल लेवलचा जो प्रश्न जेव्हा निर्माण होते, तर नेल्सन मंडेलाचं उदाहरण घ्या. नेल्सन मंडेलाने काय केलं, त्याच्या जीवनाच्या 27 वर्ष तो जेलमध्ये राहिला, आणि तेव्हा तर म्हटलं म्हणजे 5 स्टार जेल. आपल्या इकडचं समजा लालू प्रसाद यादव जेलमध्ये आहे, तर सर्व सुविधा आहे, आणि एखादा मोठा नेता आहे जेलमध्ये, सगळ्या सुविधा असते. कशा तऱ्हेचं त्याचं जेल नव्हतं. त्याला तर म्हटलं प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला कसं त्याचं खच्चीकरण करता येईल, त्याचं मानसिक खच्चीकरण कसं करता येईल, शारीरिक खच्चीकरण कसं करता येईल, सायकोलॉजिकल त्याला ब्रेकडाऊन कसं करता येईल, जेणेकरून म्हणजे त्यानं तो संघर्ष सोडला पाहिजे, फ्रीडम संघर्ष, अशासाठी त्याचं पूर्ण ऑथॉरिटी ते प्रयत्न करत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये नेल्सन मंडेला 27 वर्ष, जीवनाचे 27 वर्ष, लक्षात घ्या 27 किती मोठे होते. तुम्ही झाल्यापासून तर आता किती 21-22 झाले असाल तुम्ही, आहे की नाही. मी झाल्यापासून आतापर्यंत 46 चालू, पण त्याने 27 वर्ष राहत असताना सुद्धा तो फिजिकली स्ट्रॉंग राहिला, फिजिकली फिट राहिला, एकदम त्याने मेंटेन केलं. कशा तऱ्हेने मेंटेन केलं, त्याला तर एखाद्या छोट्याशा सेलमध्ये एक छोटी रूम असते की नाही, 5x10 वाली छोटीशी रूम, तर अशा तऱ्हेचा नेल्सन मंडेला एवढा उंच मस्त बढियापैकी त्याचा उभा जर राहिला तर त्याचे 4 बोटच राहायचं बिलकुल, म्हणजे छताला लागायचं, म्हणजे ते त्याला लागायचं समजा. एवढीशी छोटीशी खोली, त्या खोलीमध्ये तो त्याला बंद करायचा मॅक्सिमम वेळेस समजा. तर अशा सेलमध्ये सुद्धा त्याला स्वतःला फिट कसं ठेवलं, तर नेल्सन मंडेला तो उदाहरण घ्या. आज आपण व्यायाम करतो का तेवढा, फिजिकली फिट ठेवतो का, लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थ्यांना डिफेन्स मध्ये जायची इच्छा असेल, मग डिफेन्स मध्ये जाण्यासाठी जर म्हटलं की आज जर आपल्याला घरगुती जर घरातल्या घरात जर राहावं लागते कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये, तर आपण स्वतःला फिजिकली फिट ठेवत आहे का, प्रयत्न करताय काय आहे का, समजा हा एक प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की ना मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी यापासून शिकू शकतो. नेल्सन मंडेला रोज काय करतात, सकाळी उठायचा 45 मिनिट 45 मिनिट ही वॉज रनिंग ऑन द स्पॉट, म्हणजे जिथं ते छोटी खोली, तिथं काही धावायला जागा नाही, त्याला ते म्हटलं एवढं फ्रीडम नव्हतं, जाबा जंगलामध्ये फिरू नये, जाबा म्हटलं ग्राउंडवर चक्कर मारून घे, तो तर जेलमध्ये बंदिस्त. मग काय करायचं, त्या छोट्या खोलीमध्ये जसं आपण जॉगिंग म्हणतो ना, तो जागेवरती 45 मिनिट धावायचा, खूप साऱ्या पुशअप्स काढायचा, डिप्स मारायच्या, खूप साऱ्या वेगवेगळ्या त्या ऍक्टिव्हिटीज करायचा कंटिन्यू, बिलकुल रोज बिलकुल त्या ऍक्टिव्हिटी करायचा तो. आणि हे ऍक्टिव्हिटी एवढ्या सगळ्या तो ट्रिमेंडसली व्यवस्थित करायच्या, रेग्युलरली करायचा, की तो 27 वर्ष जेलमध्ये असताना सुद्धा खायचे प्यायचे सुद्धा वांदे ज्या जेलमध्ये होते, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो म्हणजे फिजिकली स्ट्रॉंग राहिला. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायची गोष्ट आहे, जर आपल्याला सायकोलॉजिकली सुद्धा फिट राहायचं आहे, फिजिकल लेवलला सुद्धा फिट राहायचं आहे, तर न्यूटन पासून शिकू शकतो आपण नेल्सन मंडेला पासून शिकू शकतो. जसं नेल्सन मंडेलाने स्वतःच्या लाईफ मध्ये फिजिकली फिट ठेवलं जेलमध्ये असताना सुद्धा, त्याचप्रमाणे आपण सुद्धा कोरोना पॅन्डेमिकमुळे आपण घरी जेव्हा सेल्फ अरेस्ट जसं आहे कंडिशन, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण फिजिकली फिट राहू शकतो. न्यूटन सारखा आपण सायकोलॉजिकली स्ट्रॉंग बनू शकतो. एज्युकेशन सेक्टरमध्ये आपण एकदम पॉवरफुल बनू शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे. या 2 गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या, 2 कशा 3 केल्या. एक तर पहिले यश, तो मतलब बेसिकली सोल्युशन काय आहे, यशस्वी होण्यासाठी काय सोल्युशन आहे, द पाथ फॉलोड बाय सक्सेसफुल people. If we follow that path, we will definitely get success. Okay, whatever may be the field we choose in our life. Okay. दुसरं, न्यूटनच्या गोष्टीवरून आपण शिकतोय, न्यूटन सारखं आपण करू शकतो, आपण नेल्सन मंडेला सारखं करू शकतो, आणि जीवनामध्ये सायकोलॉजिकली फिट राहू शकतो, बौद्धिक क्षमता आपली वाढवू शकतो, आपण फिजिकल लेवलला आपण स्ट्रॉंग राहू शकतो, फिजिकल लेवलला आपण फिट राहू शकतो. तर या 2-3 गोष्टीचा आपल्याला आपल्या लाईफमध्ये जेव्हा आपण नक्की उपयोग जेव्हा करू, तेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल. उपयोग केला फायदा आहे, माहीत असणारा गोष्ट आहे, परंतु ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट थिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. ऍक्च्युअली कसं आपल्याला कमी जास्त वेळ असते ऑनलाईन मध्ये, आपला किती वेळ देतो आपण, किती वेळ. ऍक्च्युअली मला जेव्हा भाषण देते, मला कोणतरी बोलवा, मी तुला तिथं जाऊन भाषण देईल वगैरे, यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. मला ऍक्च्युअली तुम्हाला काहीतरी तुम्ही शिकायला पाहिजे असं मला मनापासून वाटते, म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासोबत मी बोलत आहे. तर तुम्ही यापासून नक्की शिका. तर तुम्हाला जेव्हा आपण मोटिवेशनचा जो आपण विचार करतो, मोटिवेशन जर टॉपिक आहे, तर मोटिवेशनच्या टॉपिक मध्ये
चार कंटेंट, चार सब टॉपिक जे आपण म्हणतो, तर मोटिवेशनचं महत्व आपण लक्षात घेतलं त्या एक यावरून. मोटिवेशन ऍक्च्युअली इट कॅन बी इंटरनल मोटिवेशन और एक्सटर्नल. एक्सटर्नल म्हटलं म्हणजे दुसरा म्हणून जेव्हा आपल्याला वा 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 बढिया 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 मध्ये किंवा चिअर आपला मॅच जेव्हा होते, चिअर लीडर चिअर गर्ल जेव्हा बिलकुल डान्स करते, सगळ्यांना बरं वाटते, दॅट इज एक्सटर्नल मोटिवेशन. इंटरनल मोटिवेशन तुम्ही लक्षात घेऊया, आतून स्वतःला स्वतः वाटणे, दुनियात इकडे काही म्हणू पण स्वतःला वाटणे की आपण यशस्वी व्हायला पाहिजे, दॅट इज इंटरनल मोटिवेशन. लक्षात घ्या. म्हणजे आता कसं आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण थोडंसं फास्ट घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं आपण मोटिवेशनचं महत्व आणि यशस्वी मोटिवेशन कशासाठी पाहिजे, यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे, यशस्वी लोकांचा पाथ फॉलो करायचा आहे. आणि त्याचे आपण 2 उदाहरण बघितले. आणि त्यानंतर आपण मोटिवेशन म्हणजे मोटिवेशन 2 प्रकारचे, इंटरनल मोटिवेशन, एक्सटर्नल मोटिवेशन. एक्सटर्नल मोटिवेशन साधारणपणे काय कमी जास्त होऊ शकते, म्हटलं परिस्थितीनुसार ते म्हणजे कमी होईल जास्त होईल वगैरे वगैरे बडी अलग गोष्ट. परंतु एक्सटर्नल मोटिवेशनवर आपल्याला डिपेंड राहायचं नाही आहे. आपल्याला इंटरनली स्वतःला नेहमी स्वतःला मोटिवेट करायचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. इंटरनल मोटिवेशन जो मेंटेन करेल, त्याचं हार्नेस करेल, ती डेव्हलप करेल, तो जीवनामध्ये नक्की यशस्वी होऊ शकतो. आता उदाहरण घ्या, महात्मा गांधीचं उदाहरण. महात्मा गांधी जेव्हा म्हटलं फ्रीडम स्ट्रगल मध्ये होते किंवा मोठमोठे लोक जेव्हा फ्रीडम स्ट्रगल मध्ये, शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य ची स्थापना वगैरे करण्याचा जो स्ट्रगल पिरियड जो होता, तर त्या पिरियड मध्ये एक्सटर्नल मोटिवेशन जरी होतं पण इंटरनल मोटिवेशन महत्वाचं होतं. कारण की एक्सटर्नल मोटिवेशन बरेचदा म्हटलं झिरो पण होऊन जाते. काही म्हटलं म्हणजे क्रिटिसिझम एवढं होते की असं वाटते माणसाने ही गोष्ट न केलेली बरी. एवढे लोक म्हटलं अंगावरून आले, एवढे लोक आपल्याला शिवाजी आले, एवढे लोक जाऊन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी म्हणून आले. अशा परिस्थिती होऊ शकते का एक्सटर्नल मोटिवेशन चाललं जाईल. पण इंटरनल मोटिवेशन ज्याच्यापाशी राहते, तो गोष्ट मनात ठरवलेली गोष्ट, लाईफ मध्ये ठरवलेली गोष्ट नक्कीच तो करू शकतो. इंटरनल मोटिवेशन स्ट्रॉंग ठेवणे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या गोष्टीचा जो पार्ट आहे मोटिवेशनचं महत्व सगळ्यांनीच सांगितलं आहे. मोटिवेशन सगळ्यांना समजते. अब्दुल कलाम यांनी एकदम सुंदर पुस्तक लिहिलं आहे, इग्नायटेड माइंड. ते वाचून बघा. तुम्ही जर पाहिलं पहिले तर पाहून गेले पुस्तक, हात लावून पहा त्याला. हात पाहिल्यानंतर आपले डॉक्टर संजय शेनमारे सर लायब्ररीयन आहे, त्यांची मदत घ्या, त्यांच्यापासून ते पुस्तक मिळवा. सुंदर पुस्तक आहे, वाचलं पाहिजे. आणि त्या पुस्तकाचं टायटल आहे इग्नायटेड माइंड. आणि युनायटेड माइंड्सचा जो कन्सेप्ट त्यांनी जो मांडला आहे, तर आपण सर्वजण आपल्या लाईफ माइंडला जर इग्नाइट करू शकलो, म्हणजे माइंड असं वाटलं पाहिजे, स्वतःला वाटलं पाहिजे की आपण डेव्हलपमेंट करणं आपलं स्वतःचं करावं. इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू डेव्हलप माय सेल्फ. जेव्हा स्वतःला वाटेल तेव्हा आपण नक्की ठरवलेल्या सेक्टरमध्ये यशस्वी होऊ शकतो. आता हे एक उदाहरण, मायकल फेल्प्स. आता भारताचं एवढा मोठा भारत देश, भारताची लोकसंख्या किती तुम्हाला माहिती आहे, 340 कोटी वगैरे जे काही असेल समजा. जगातील 2 नंबरचा लोकसंख्येनुसार देश. एवढा मोठा देशापाशी जेवढे मेडल नाही आहे, जेवढे मेडल म्हणजे ब्रॉन्झ घ्या, सिल्वर घ्या, गोल्ड मेडल घ्या, हे सर्व मेडल याच्यापेक्षा जास्त मेडल, त्यातल्या गोल्ड मेडल या व्यक्तीपाशी आहे. हा मायकल फेल्प्स आहे ना, द फास्टेस्ट मॅन ऑन द वॉटर. हा एक व्यक्ती एखाद्या देशापाशी जेवढे मेडल नाही आहे. आपलाच देश काय, जगामध्ये खूप सारे देश आहेत, म्हणजे 100 देश असतील, त्यांच्यापाशी एवढे मेडल नाही आहे. तेवढे मेडल या व्यक्तीपाशी आहे, मेडल आहे तेवढ्या पर्टिक्युलर कालावधीमध्ये. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मग एक व्यक्ती जर एवढी मोठी गोष्ट जर करू शकतो, तर या मागे काय आहे, तर मायकल फेल्प्सची जर आपण लाईफ स्टोरी जर बघितली, if we study life story of Michael Phelps, you will find that he also had very difficult struggle, difficult moments in his life. खूप एकदम बेकार मोठ्याच्या लाईफ मध्ये झालेले आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये त्याने फोकस केलं स्विमिंग वरती. आणि स्विमिंग वरती एवढं फोकस केलं की तो म्हटलं म्हणजे एवढ्या तऱ्हेचे म्हणजे मेडल मिळू शकते की म्हटलं म्हणजे भारतासारख्या कंट्रीपाशी 100 वर्षामध्ये जेवढे मेडल निवडले तेवढे मेडल या व्यक्तीपाशी आहे. हे आपल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अब्दुल कलाम हे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी झटत होते, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. तर यांचं काय म्हणणं आहे, जर यशस्वी जर व्हायचं असेल
तर काय केलं पाहिजे, काय काय होते, काय व्हॉट इज द फिलॉसॉफी बिहाइंड सक्सेस. सो बिहाइंड सक्सेस, दिस इज द फिलॉसॉफी. क्रिएटिव्हिटी लीड्स टू थिंकिंग, आणि क्रिएटिव्हिटी कुठून येणार आहे? लर्निंग लीड्स टू क्रिएटिव्हिटी, लर्निंग लीड्स टू क्रिएटिव्हिटी, and creativity leads to thinking. Thinking provides knowledge, and knowledge makes you great. विद्यार्थी मित्रांनो, आपण गावातले विद्यार्थी आहे. आपलं समजा बाबुळगाव जे गाव आहे, आपलं छोटंसं कॉलेज, छोटंसं गाव, अशा ठिकाणच्या जर विद्यार्थ्याला जर यशस्वी व्हायचं आहे, जागतिक स्तरावर जर यशस्वी व्हायचं आहे, किंवा आपल्या लाईफ मध्ये छोटं मोठं काय होईना जे की ठरवलेलं आपल्याला क्षेत्र आहे त्यामध्ये जर यशस्वी व्हायचं आहे, तर दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फिलॉसॉफी. लर्निंग लीड्स टू क्रिएटिव्हिटी. इथं नाही दिलं आहे, मी तुम्हाला सांगत आहे. लर्निंग लीड्स टू क्रिएटिव्हिटी. ओके, अँड क्रिएटिव्हिटी लीड्स टू थिंकिंग. थिंकिंग प्रोव्हाइड्स नॉलेज, अँड नॉलेज मेक्स यू ग्रेट. आपल्याला, आपण जे सर्वसाधारण परिस्थिती जे विद्यार्थी आहे यांना नॉलेज हाच महत्वाचा रिसोर्स आहे आपल्यापाशी. नॉलेजला तुम्ही डेव्हलप करा, नॉलेज जास्तीत जास्त अक्वायर केला, नॉलेजचा जास्तीत जास्त जेव्हा आपण उपयोग करू तेव्हा तुम्ही ठरवलेल्या सेक्टरमध्ये नक्की यशस्वी होणार. म्हणून आपल्याला या लोकांपासून शिकायचं काय आहे? आता ही गोष्ट लक्षात आली ना आपल्याला, त्यांनी ते शिकवलेले ना आपल्याला. मी यांचे म्हटलं 10 पुस्तक वाचले, 10 पुस्तक वाचल्यानंतर त्यांची ही फिलॉसॉफी जे दॅट इज युजफुल फॉर स्टुडंट, जे माझ्या लक्षात आली की दिस फिलॉसॉफी इज very useful for students. So I have taken this picture and written his quote here. Okay, so this quote is very important. This saying of Abdul Kalam is very important. एक quote, एक म्हण तरी जगून पाहावे, एक वाक्य तरी जगून पाहावे, जे आपल्या पुरातन हिच्यातले वाङ्मयामध्ये जे म्हण आहे ना, एक म्हण तरी जगून पाहावे. त्याचप्रमाणे असे मोठमोठे जे यशस्वी लोक जे झालेले आहे, योग्य जे मार्गदर्शन जे करू शकतात, त्या लोकांचं म्हणणं काय, ते जर आपल्याला पटलं असेल तर ते पटल्यानंतर त्याचा अंमल करा लाईफ मध्ये, तेव्हा आपण यशस्वी होऊ. आपल्याला 1000 गोष्टी माहित आणि एकही वापरत नाही तर त्याचा काही अर्थ नाही. तुमच्या तिजोरीमध्ये खूप सारे पैसे आहेत, परंतु तुम्ही म्हणलं जे खर्च करायची तुमची इच्छाच नाही आहे, तर त्या पैशाला अर्थ काय आहे? त्याचप्रमाणे खूप साऱ्या गोष्टी माहीत असणे आणि गोष्टी मध्ये अंमल करणे, त्या गोष्टीचा वापर करणे महत्वाचा आहे. नॉलेजचा महत्वाचा फॅक्टर आहे. रतन टाटा, वन ऑफ द वेल नोन इंडस्ट्रियलिस्ट, एकदम म्हटलं म्हणजे पैसे डुबावणारे, फक्त पैसे कमावणार नाही आहे, परंतु एक फिलॉन्थ्रॉपिस्ट आहे, म्हटलं म्हणजे समाजसेवक सुद्धा म्हणू शकतो. त्यांची फिलॉसॉफी काय आहे, यशामागे त्यांची फिलॉसॉफी काय आहे, स्वतःला मोटिवेट करण्यामागे त्यांची फिलॉसॉफी काय आहे. आपल्याला आजचा टॉपिक जो आहे मोटिवेशन अँड एनर्जी बुस्टर, तर काय बूस्ट करते, कोणती फिलॉसॉफी? फिलॉसॉफीच्या बेसिसवर, विचारांच्या बेसिसवर आपण स्वतःला बूस्टअप करतो, आणि त्या बूस्टअप झालेल्या त्या हाय एनर्जी स्टेट वरून आपण चांगलं काम करू शकतो. म्हणून त्यांची फिलॉसॉफी वाचणं महत्वाचं आहे, जगणं महत्वाचं आहे. त्यांची फिलॉसॉफी काय? थिंक बिग, लीड, नेव्हर फॉलो. जे लोक करतात त्याच गोष्टी तुम्ही करत नका बसू, जे बाकी कंपनी करतात त्याच गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्याच्या लाईनीमध्ये तुम्ही उभं राहणार. बिलकुल नेव्हर फॉलो, लीड. असं तुम्ही मला प्रत्येक नवीन सेक्टरमध्ये लिडरशिप दिलं पाहिजे, नवीन सेक्टरमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. आपण काय म्हटलं म्हणजे बीए नंतर काय करणार आहे, एमए करणार आहे, हे सगळेजण करतात, आपण तेच करताय. आपण त्याच लाईनीमध्ये लागलो, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. मग बोललो तुमच्यासोबत, तुम्ही जर बीए, बीकॉम, बीएससी चे जरी विद्यार्थी आहे, याच्यानंतर काय आहे तर तुम्हाला सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डाटा अनालिसिस, डाटा सायन्स, ह्या जे नवीन सेक्टर जे आहे, या सेक्टरमध्ये जर तुम्ही गेले तर नक्की तुम्हाला तुमचं करिअर राहील. अदरवाईज तुमचं एमए 2 वर्षाचं, त्यानंतर तुम्ही अजून 2-4 एमए करणार, त्यानंतर 10-12 वर्ष काय करणार, ते करणार. परंतु अशा तऱ्हेचं लाईफ करायचं आहे की जीवनामध्ये आपल्याला खरंच काहीतरी म्हणजे स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करून, स्किल स्वतःमध्ये अंगीकारून त्याचा काहीतरी म्हणजे व्यवसायासाठी, उद्योगासाठी किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी उपयोग करायचा आहे. हे काहीतरी विचार करणं आवश्यक आहे. जो रुटीन पाथ जो आहे तो पाथ फॉलो करून म्हटलं म्हणजे आपलं काही भलं होणार नाही. जग बदलत आहे. जग या मागील 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये एवढं जग बदललेलं आहे की म्हटलं म्हणजे नोकऱ्या ज्या होत्या की नाही, त्या नोकऱ्या म्हटलं म्हणजे होत्या नोकऱ्या, पहिलेच तर कमी नोकऱ्या, त्यामध्ये आता ऑनलाईन मुळे मॅक्सिमम नोकऱ्या चाललेल्या. इंटरनेटची स्पीड एवढी भयानक वाढली आहे की म्हटलं तो वांदाच नाही राहिला की माझ्या गावामध्ये नेटवर्क कनेक्शन तर 5G वगैरे येत आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या या दिस इज अ ग्लोबल विलेज. आपण जे चित्र आहे की नाही, पहिले आपल्याला आपलं खेडेगाव, आपलं बाबुळगाव, छोटंसं गाव, आपल्या गावाचा लीडर, आपल्या गावामधला आपला सगळ्यात मोठा माणूस आपण, बढिया बम मजा, आपल्या गावातला बम हुशार मी, आपल्या गावातला बम
या गोष्टी बदलल्या आहे. तुमची कॉम्पिटिशन जागतिक लेवलला आहे, तुम्हाला लक्षात घ्या. तुमचं एका चायनीज व्यक्तीसोबत तुमची कॉम्पिटिशन आहे, एका अमेरिकन व्यक्तीसोबत स्टुडंट सोबत तुमची कॉम्पिटिशन आहे, तुमची कॉम्पिटिशन आहे युके मध्ये असलेल्या स्टुडंट सोबत आहे. आपल्या देशातल्या या व्यक्तीसोबत तर आहे, परंतु तुमची कॉम्पिटिशन फक्त यांच्यासोबत नाही आहे. म्हणून तुम्हाला एक विन विन सिच्युएशन घ्यावं लागेल, एक दुसऱ्याची मदत करावी लागेल. म्हणजे माझ्या नोट्स त्यानं वाचल्या तर तो त्याला जास्त मार्क भेटेल वगैरे वगैरे, या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. बिलकुल एक दुसऱ्याला मदत करून सर्वजण कसं यशस्वी होऊ शकू आणि एक दुसऱ्याला मदत करून सर्वजण सुद्धा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कशा तऱ्हेनं आपण म्हटलं म्हणजे नवीन नवीन चांगल्या गोष्टी कशा करता येईल याच्यावरती चर्चा करणे आवश्यक आहे. आपल्या जे जुन्या गोष्टी त्या दिनेशचंद्रच्या नोट्स आणि ते छोटे छोटे पुस्तक वाचून हिच्यात काही ढंग राहिलं नाही आहे. भाऊ तुम्हाला सांगून राहिलो, बिलकुल ऑनलाईन मुळे आता एखाद्या छोट्यातल्या छोट्या खेडेगावात सुद्धा म्हटलं म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून दिल्लीमध्ये एखादा क्लास जर आहे तर त्या क्लासमधले बेस्ट रिसोर्सेस जे आहेत, बेस्ट टीचर हे एखाद्या छोट्याशा खेडेगावामध्ये सुद्धा उपलब्ध आहे स्पर्धा परीक्षेसाठी किंवा इतर एंट्रन्स एक्झामसाठी. म्हणून तुम्ही त्याचा उपयोग घेतला पाहिजे. फक्त कॉलेजचे लेक्चर होते का नाही होत, झालं तर लेक्चर मध्ये उपस्थित राहायचं किंवा नाही राहायचं, संपला विषय. मार्कशीट बिलकुल 100%, 90%, 80%, या कागदाला काही अर्थ राहणार नाही आहे. तुम्ही स्वतःमध्ये जर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला स्वतः मेहनत घ्यावी लागेल. तशा तऱ्हेचा अप्रोच तुम्हाला डेव्हलप करणे आवश्यक आहे. हे सगळे तुम्हाला फोटो जेव्हा दाखवून राहिलो मी यांचे फोटो का बरं दिसत आहे, कारण की यांचा तसा अप्रोच तसा त्यांनी त्यांच्या लाईफ मध्ये ठेवला म्हणून ते यशस्वी झाले. म्हणून त्यांनी काहीतरी लिहिलं म्हणून आपण ते काही पाहून राहिलो, ते वाचून राहिलो आणि ते एक दुसऱ्यासोबत चर्चा करून राहिलो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, स्टे हंग्री स्टे फुलिश हे फिलॉसॉफी आहे. यामध्ये ट्रिमेंडस फिलॉसॉफी आहे. या फिलॉसॉफीच्या बेसिसवर त्यांनी जागतिक स्तरावरची नंबर 1 कंपनी ऍपल कंपनी डेव्हलप केली. आणि लक्षात घ्या, सो मस्ट राईट डाऊन ब्लूप्रिंट ऑफ युअर लाईफ. ब्लूप्रिंट म्हणजे आज जर म्हणजे फायनल इयरला जर असेल किंवा जिथेही असेल तर येत्या काळात प्रिंट बनवणे आवश्यक आहे. म्हणजे यावर्षी काय करणार, पुढे काय करणार, काय करणार, 5 वर्षानंतर येत्या 5 वर्षामध्ये आपण काय करणार, मिनिमम एवढं तरी आपल्याला माहित असायला पाहिजे. दॅट इज द ब्लूप्रिंट ऑफ युअर लाईफ. यू मस्ट डेव्हलप युअर ब्लूप्रिंट. म्हणजे टीचर सांगते, मी सांगतो, दोस्त सांगते, हा सांगते, तो सांगते म्हणून नाही आहे. यावरती विचार करणे आवश्यक आहे. आणि तो विचार करून ते तुम्हाला आज विचार आला, उद्या दुसरा विचार आला, परवा तिसराच विचार आला. म्हणून काय तर यू हॅव टू राईट डाऊन व्हॉट यू वॉन्ट टू डू इन कमिंग 5 इयर्स किंवा कमिंग 10 इयर्स, कमिंग 20 इयर्स, किंवा आपल्याला येत्या लाईफ मध्ये काय करायचं आहे हे तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट तुमच्यापाशी असणं आवश्यक आहे. सो किती विद्यार्थी आहे सध्या उपस्थित? हॅलो, चॅटबॉक्स आहे का चालू? विद्यार्थी आहे का कोणी? हो सर, आहेत आहे ना. हो चॅटबॉक्स मध्ये हॅलो, हा सर. हॅलो स्टुडंट चॅटबॉक्स वापरतात ना स्टुडंट? हो सर, हो. हॅलो, यस बरोबर. आपण एक बढियापैकी तुम्हाला हे स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं. आता ऍक्च्युली आपल्याला कसं त्याचा वापर करता येईल मोटिवेशनचा, जेणेकरून आपण लाईफ लॉंग आपण मोटिवेट राहू आणि आपापल्या सेक्टरमध्ये आपण यशस्वी होऊ. हॅलो, यस स्टुडंट, आर यू प्रेझेंट? Yes, sir. टू रिमेन. ओके. जर तुम्हाला लाईफ लॉंग तुम्हाला ओके जर स्वतःला ठेवायचं आहे, कारण की बरेचदा काय होते, आपण एखादा बढियापैकी एखादा फिल्म पाहतो, पिक्चर पाहतो किंवा एखादा मस्त बढिया व्हिडिओ पाहतो, आपल्याला बिलकुल म्हटलं म्हणजे बम आपल्याला अंदरून असं वाटते बढिया आपण सुद्धा म्हटलं म्हणजे तसंच करू वगैरे. आणि मग काय होते, दुसऱ्या दिवशी थोडंसं वाटते, तिसऱ्या दिवशी थोडंसं वाटते, चौथ्या दिवशी थोडंसं वाटते, आणि नंतर 5व्या दिवशी तर एकदम बारीक थोडंसं वाटते. 6व्या दिवशी आपण विसरून जातो का पिक्चर पाहिला होता ना, आपल्याला त्या क्षेत्रामध्ये बढिया काही करायचं आहे. म्हणून काय होतं, मोटिवेशन काय होते, कमी होत जाते. आणि मोटिवेशन
आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं आहे तर नेहमी मोटिवेट राहणं आवश्यक आहे. मग मोटिवेट जर आपल्याला नेहमी राहायचं आहे, स्वतःला मोटिवेट ठेवायचं आहे, तर आपण काय करू शकतो? त्यासाठी आपण एक एक्सरसाइज करू. तुम्हाला सांगतो दॅट मोटिवेशन साठी आपण काय करू शकतो. तर सेल्फ टॉकचा हा एक कन्सेप्ट आहे. सेल्फ टॉक म्हणजे काय? स्वतः बोलणे. काय बोलणे? कशा तऱ्हेने बोलतो आपण? नम्र असं बळबळ करणे वगैरे हा पार्ट नाही आहे. तर आपण विचार करतो, आपण एखादा शब्द विचारतो, आपलं स्माईल, डेट, बी, मेंटल इमेज, सेल्फ स्टेटमेंट वगैरे सगळ्या गोष्टी इट इन्क्लुडिंग सेल्फ टॉक म्हणजे स्वतःसोबत बोलणे. आता स्वतःसोबत बोलण्याचं महत्व काय आहे? जसं कॉम्प्युटरला जसं आपण फीडिंग करतो, प्रोग्रामिंग करतो, सॉफ्टवेअर जसं कॉम्प्युटरमध्ये असते, त्या हार्डवेअरमध्ये त्यानुसार ते कॉम्प्युटर फंक्शन करते. त्याचप्रमाणे आपण आपल्या माइंडला ज्या तऱ्हेने प्रोग्रामिंग करू त्याच तऱ्हेने आपलं माइंड फंक्शन करेल आणि त्यानुसारच आपल्या ऍक्टिव्हिटी राहणार आहे. तर सी हिअर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. जसं कॉम्प्युटर चांगल्यात चांगलं तऱ्हेचं त्याच्यातून वर्क जर घ्यायचं असेल तर चांगल्यात चांगल्या तऱ्हेचं त्याला प्रोग्रामिंग त्या तऱ्हेचं त्याला प्रोग्रामिंग करावं लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्यापासून जर जास्तीत जास्त चांगल्यात चांगल्या तऱ्हेचं काम जर करून घ्यायचं आहे, स्वतःपासून चांगल्या तऱ्हेचं जर काम करून घ्यायचं आहे, आपल्याला तसं स्वतःला प्रोग्रामिंग करावं लागेल. आपल्याला तसं फीडिंग करावं लागेल. सो व्हॉट इज द कन्सेप्ट हिअर? क्रिएटिंग पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. स्वतः म्हणजे त्यामध्ये काय करणार आपण? हे पहा, सिंपल फिलॉसॉफी इज गिव्हन हिअर. प्रोग्रामिंग क्रिएट्स बिलीफ, है ना? जसं आपण स्वतः प्रोग्रामिंग करणार, समजा मला तर बम झोपच येते, मग मी झोपलंच राहतो आणि मग मी बम आळशी आहे, तर तो काय अधिक झोपते. मला तर सकाळी जागाच येत नाही, जिंदगीभर तो त्याला जिंदगीत जागा येत नाही. जर पण त्याच्या विरुद्ध त्यानं प्रोग्राम केलं, मला सकाळी उठायचं आहे, सकाळी रोज सकाळी, तो किती वेळा अयशस्वी झाला तरी पण रोज उठायचा आहे. तो म्हटलं कालांतरे तो सकाळी उठायलाच लागतो. म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात मला अभ्यासामध्ये मन लागत नाही. त्याचं म्हटलं जिंदगी जाते, मन लागत नाही. एखाद्याला वाटलं की प्रोग्रामिंग त्यानं असं केलं, मला अभ्यास करायचा आहे, माझं अभ्यासामध्ये मन लागते, लागायलाच पाहिजे, तर त्याचं नक्कीच थोडं कालावधीने त्याचं मन लागेल. तर दिस प्रोग्रामिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो प्रोग्रामिंग क्रिएट्स बिलीफ. बिलीफ क्रिएट्स अवर ऍटिट्यूड. आपलं जे ऍटिट्यूड स्वतःला अंदरून जे वाटते, समजा दॅट इज ऍटिट्यूड क्रिएट्स फिलिंग, है ना? फिलिंग. अभ्यास केल्यानंतर बऱ्याच लोकांना बरं वाटते, फिलिंग, है ना? फिलिंग डिटरमाइन्स ऍक्शन. आणि जी गोष्ट आपल्याला बरी वाटते ती ऍक्शन आपल्याला ती गोष्ट आपल्याला जास्त करण्याचा इंटरेस्ट होतो. सो फिलिंग डिटरमाइन ऍक्शन अँड विदाउट ऍक्शन देर इज नो रिझल्ट. सो ऍक्शन क्रिएट्स रिझल्ट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फिलॉसॉफी. हाऊ टू क्रिएट अ पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. आता सेल्फ टॉक हा अतिशय महत्वाचा आहे. तुमच्या ठरवलेल्या कोणत्याही सेक्टरमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह सेल्फ टॉक ठेवणे आवश्यक आहे. जर आज जरी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक नसेल तर यू कॅन क्रिएट दॅट पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आणि युझिंग दॅट सेल्फ टॉक रिपीटेडली. आता जगामधले जेवढेही की यशस्वी लोक झाले आहे ना, यांनी ह्या गोष्टीचा उपयोग केलेला आहे, पॉझिटिव्ह सेल्फ टॉकचा. तुम्हाला उदाहरण दाखवतो. तर यामध्ये पहा, ह्या वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉक्सर इन द हिस्ट्री, वन ऑफ द मोहम्मद अली, ग्रेटेस्ट बॉक्सर इन द हिस्ट्री, हेवीवेट चॅम्पियन. तो नेहमी स्वतःला म्हणायचा, आय एम द ग्रेटेस्ट. त्याने वापरलेला सेल्फ टॉक. ही हिरोईन पहा, प्रियंका चोपडा, सगळ्यांना पाहिलं तिला. तर कम ऑन यू कॅन डू दिस. प्रत्येक सेक्टर विषयी, नवीन गोष्टीविषयी स्वतःला म्हणायची, कम ऑन यू कॅन डू दिस, आय कॅन डू दिस. म्हणजे बा स्वतःला म्हणायची सेल्फ टॉक. म्हणजे बा नवीन कन्सेप्ट काहीतरी सांगतो आपण आपल्यासोबत बोलणे किंवा सेल्फ टॉक हा नवीन कन्सेप्ट नाही आहे. यशस्वी लोकांनी त्यांच्या सेक्टरमध्ये वापरलेला आहे. शिवाजी महाराज सर्वांचं आराध्य दैवत जे आपण म्हणतो, भगवा कधी झुकेगा नाही, मा भवानीने यकीन दिला आहे, असं त्यांची फिलॉसॉफी तेव्हा त्यांनी वापरली. म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले आणि ते स्वराज्य एवढं म्हणजे नंतर एक्सपांड झालं, मोठं झालं. म्हणजे किंबहुना आपण भारताच्या मोठ्या प्रदेशावर म्हटलं राज्य केलं मराठ्यांनी, है ना? तर ही त्यांची फिलॉसॉफी. नेपोलियन बोनापार्ट, हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना नेपोलियन तर सगळ्यांना माहिती आहे, जसं न्यूटन माहिती आहे तसं नेपोलियन माहिती आहे. तर ज्याची सुद्धा फिलॉसॉफी होती, त्याचा सुद्धा हा सेल्फ टॉक होता. आय एम बॉर्न टू कॉन्क्युअर. माझा जन्मच जिंकण्यासाठी झालाय, माझा जन्मच जिंकण्यासाठी झालेला आहे. दिस इज द फिलॉसॉफी ऑफ न्यूटन. त्याच्या बेसिसवर तो जगज्जेता होऊ शकला. सिकंदर, समजा अलेक्झांडर जो आहे, त्याची सुद्धा अशाच तऱ्हेची फिलॉसॉफी होती, अशाच तऱ्हेचा सेल्फ टॉक होता. हा जो आहे छोटासा पोरगा, कॉलेज लेवलचा पोरगा, तुमच्यापेक्षा लहान पोरगा, 18-19 वर्षाचा पोरगा, जगातल्या मोठमोठ्या ग्रँड मास्टरला तो याने हरवलेला आहे.
कार्लसन नावाचा आपला विश्वनाथ आनंद जो आहे ना, याला सुद्धा म्हटलं चेसमध्ये यांना हरवलेला आहे. सर्वांसोबत हा खेळत होता आणि सर्वांना हरवत होता. याची सुद्धा फिलॉसॉफी, याचा सुद्धा सेल्फ टॉक बघा. आय कॅन बीट एनीवन, आय कॅन बीट, असं हे सगळं नेहमी 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 रिपीटेडली जेव्हा हा म्हणत होता, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स डेव्हलप होत होता. म्हणजे सेल्फ टॉक कशासाठी, आपण आपल्या ज्या सेक्टरमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, त्या सेक्टरमध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं आहे तर नेहमी मोटिवेट राहावं लागेल. आणि स्वतःला आता एक्सटर्नल मोटिवेशन तर नेहमी नेहमी रोज रोज थोडी तुम्ही दिवस रात्र पिक्चर पाहणार किंवा मोटिवेट होणार, रोज रोज थोडी तुम्ही व्हिडिओ पाहणार, युट्यूबवरचे चांगले चांगले व्हिडिओ आणि ते होणार, ते किती वेळ जाईल. स्वतःला मोटिवेट ठेवणे. जगामध्ये जेवढे काही यशस्वी लोक झाले आहे, जगामध्ये जेवढे जेवढे सक्सेसफुल लोक झाले आहे, त्यांचा जेव्हा आपण अभ्यास केला तर त्या अभ्यासामध्ये मला हे आढळलं की त्यांनी इंटरनल मोटिवेशनचा मॅक्सिमम उपयोग केला आहे. आणि इंटरनल मोटिवेशनचा मॅक्सिमम उपयोग कसा केला आहे, युझिंग सेल्फ टॉक. सेल्फ टॉक सुद्धा महत्व, आपण स्वतःबद्दल स्वतःला काय म्हणतो, हा सुद्धा जो कन्सेप्ट आहे दॅट इज सेल्फ टॉक. आणि ह्या यशस्वी लोकांनी मायकल जॉर्डन हा नेहमी म्हणायचा, जेव्हा म्हटलं याला कोणी टीम मध्ये नाही, जेव्हा याला टीम मध्ये नाही घ्यायचं, अशा परिस्थितीमध्ये हा विद्यार्थ्यांना स्वतःला म्हणायचा, काय म्हणायचा, आय एम गुड इन, आय एम स्मार्ट इन, आय एम गुड इन, आय एम स्मार्ट. हा नेहमी कंटिन्यू स्वतःला म्हणायचा, स्वतःला मोटिवेट करायचा. आणि नंतर जेव्हा त्याला टीम मध्ये नाही घ्यायचं आहे, अशा तऱ्हेची त्याची सिच्युएशन होती, त्या परिस्थितीतून तो जगातला नंबर 1 बास्केटबॉल प्लेअर झाला. कोणती फिलॉसॉफी वापरत होता की आय एम गुड इनफ, आय एम स्मार्ट इनफ, आय एम गुड, हे सगळं म्हणून त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा कॉन्फिडन्स निर्माण व्हायचा, अशा तऱ्हेची मेहनत तो घ्यायचा. एवढी मेहनत, एवढा कॉन्फिडन्स घेतल्यामुळे तो नंबर 1 होता. आपण सुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अप्लाय करू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये या गोष्टी तुम्ही अप्लाय कराल, तेव्हा तुम्ही यशस्वी होणार मित्रांनो. आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला मोटिवेट राहणं आवश्यक आहे. आणि मोटिवेट आपण या विविध माध्यमातून राहू शकतो. आता हा नेक्स्ट पार्ट जो होता, यामध्ये ग्रोथ माइंडसेट पार्ट होता. मोटिवेशन मध्ये आपण चार पार्ट, इम्पॉर्टन्स ऑफ मोटिवेशन, इंटरनल एक्सटर्नल मोटिवेशन, then we have seen self talk, and then here is the concept of growth mindset. आणि जेव्हा म्हटलं म्हणजे बिलकुल एकदम म्हटलं म्हणजे ठरवलं ते ठरवलं, जेव्हा एक गोष्ट नाही तसं नाही, बिलकुल तुम्हाला पॉझिटिव्हली विचार करावा लागेल. एखादी गोष्ट बदलू शकते, निगेटिव्ह जरी गोष्ट असले, बट वी कॅन हॅव बेटर डेज, वी कॅन हॅव बेटर डेज, वी कॅन हॅव न्यू थिंग्स, वी कॅन हॅव गुड थिंग. असा माइंडसेट तुम्हाला पाहिजे. जे ठरलं ते ठरलं, असलं ते असलं, असं नाही. बदल हा जिंदगीमध्ये, बदल हा अतिशय महत्वाचा भाग झालेला आहे. सध्या परिस्थिती जग पूर्ण बदलत आहे, रोज बदलत आहे, क्षणाला बदलत आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रोथ माइंडसेट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. तुम्ही खूप हुशार आहे, तुमचा आयक्यू जबरदस्त आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला EQ लागेल, CQ लागेल, नंबर ऑफ क्यू लागेल तुम्हाला. परंतु तुम्ही तुमचा आयक्यू म्हणजे काय, आजची काय ऍबिलिटी टू लर्न क्विकली अँड इझिली. यू कॅन इन्क्रीज युअर आयक्यू. जर तुम्हाला आज वाटत असेल की मला 10वी-12वीमध्ये 40% होते, 50% होते, मी म्हटलं कमी हुशार आहे, जास्त हुशार, तुम्हाला असं वाटत असेल ना, सगळेच डोकं तेवढंच असते. तुम्ही जर पाहिले मेंदूचा साईज सगळं माणसाचा म्हटलं काही जास्त फरक त्यामध्ये राहत नाही. आणि यू कॅन डेव्हलप युअर आयक्यू, दिस इज द कन्सेप्ट. हे सगळं आपल्याला अल्बर्ट आइन्स्टाईन, चार्ल्स डार्विन सारखे मोठमोठ्या लोकांच्या अनुभवातून आपल्याला असं लक्षात आलं आहे. यू कॅन डेव्हलप युअर आयक्यू, यू कॅन डेव्हलप युअर इमोशनल क्वेश्चन, इंटेलेक्चुअल क्वेश्चन, यू कॅन डेव्हलप नंबर ऑफ थिंग, यू कॅन डेव्हलप एनिथिंग इन युअर लाईफ, यू कॅन डेव्हलप एनिथिंग इन युअर लाईफ इफ यू रिअली वॉन्ट इट. इफ यू रिअली वॉन्ट, मनापासून जेव्हा वाटेल ना की मला ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये उतरायची आहे, तर नक्की तुम्ही ती जीवनामध्ये तुम्ही उतरू शकाल. तर लक्षात घ्या, नेहमी तुम्ही बिलकुल म्हटलं म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट नका ठेवू, तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, ग्रोथ माइंडसेट वापरा. ग्रोथ माइंडसेटचा वापर करून फिक्स माइंडसेट, ठरलं ते ठरलं, असं म्हणजे असं, मला ते जमत नाही म्हणजे जमत नाही, अशा तुम्हाला जर वाटत मला इंग्रजी बोलता येत नाही, तुम्ही म्हणा मला इंग्रजी बोलता येत नाही, कम्युनिकेशन मध्ये वीक आहे. अरे काय वीक आहे, तुम्ही जर ते बोललेच नाही कधी किंवा तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला म्हणून तुमचं वीक आहे, म्हणून तुमचं वीक आहे ना. पण तुम्ही जर विचार केला की मला इंग्लिश कम्युनिकेशन डेव्हलप करायचं, आय हॅव टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश, आय हॅव टू इम्प्रूव्ह माय कम्युनिकेशन स्किल, आय हॅव टू इम्प्रूव्ह माय सॉफ्ट स्किल. ओके, आता अशा तऱ्हेने जेव्हा तुम्ही विचार केला, अँड
नेहमी स्वतःला जेव्हा तुम्ही म्हणा आय कॅन इम्प्रूव्ह इट आणि पूर्ण ताकदनिशी जेव्हा तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही यशस्वी होणार मित्रांनो. आजच बसल्या जागी स्वतःने पळत राहिले बिलकुल म्हटलं म्हणजे मला हेच नाही ते नाही माझ्या हे नाही. तुमच्यापाशी रिसोर्सेसची कमतरता नाही आहे. तो काळ निघून गेला की मला हे नाही, मला पुस्तक नाही, मला मार्गदर्शन नाही, मला हे नाही. आजकाल तुमच्यापाशी मोबाईल राहते. 99% विद्यार्थ्यांपाशी मोबाईल आहे आणि जेव्हा विद्यार्थ्यांपाशी मोबाईल आहे तर मोबाईलवरती प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामधलं नॉलेज उपलब्ध आहे, प्रत्येक क्षेत्रामधलं मार्गदर्शन उपलब्ध आहे. कोणती जगातला टॉपमोस्ट व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन मोबाईलच्या माध्यमातून करून राहिला, युट्यूबच्या माध्यमातून. तुम्ही त्यासाठी युट्यूबवर काय पाहता, पिक्चर पाहू का, हे पाहू का, ते पाहू का, हास्य म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये स्वतःला डेव्हलपमेंट घडवायचे तुमच्यामध्ये त्या गोष्टीसाठी तुम्ही जर वापर केला तर तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट मिळवू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो कंबाईन कन्सेप्ट जो आहे मोटिवेशन. आतापर्यंत आपण विद्यार्थी मित्रांनो 4 पॉइंट बघितले मोटिवेशन. त्यामध्ये वेगवेगळ्या स्टोरीज आपण बघितल्या. त्यामध्ये नंतर आपण इंटरनल एक्सटर्नल मोटिवेशनचा पार्ट बघितला. नंतर आपण सेल्फ टॉक कसं महत्व असते आणि वेगवेगळ्या यशस्वी लोकांनी सेल्फ टॉक कसा वापरला त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी आपण बघितल्या. आफ्टर दॅट वन वी हॅव सीन ग्रोथ माइंडसेट. व्हाय ग्रोथ माइंडसेट इज इम्पॉर्टंट आणि युझिंग ग्रोथ माइंडसेट वी कॅन डेव्हलप एनिथिंग इन अवर लाईफ. ओके, दिस वी हॅव सीन. सो ऍक्च्युली अजून आपल्याला अर्धा तास आपल्याला घ्यायचं होतं, परंतु आता ठीक आहे, तुम्ही आता नेटवर्क प्रॉब्लेममुळे सगळं बऱ्याचशा गोष्टी ची अडचण आहे. तर हा एकंदरीत पार्ट आहे आणि मोटिवेशनचा आपण आपल्या लाईफमध्ये कोणत्याही सेक्टरमध्ये जर आपण अप्लिकेशन जर केलं तर नक्कीच आपण ठरवलेल्या क्षेत्रामध्ये नक्की आपण यशस्वी होत असतो नेहमी. आणि हे फक्त आपलं उदाहरण किंवा कोणतरी सांगते अशातला पार्ट नाही आहे. तर जीवनामध्ये जगामध्ये जे काही मोठमोठे लोक झाले त्यांनी या सर्व गोष्टीचा आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये उपयोग केला म्हणून ते यशस्वी झाले आहे. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ मोटिवेशन. सो ऑलवेज कीप युअर सेल्फ मोटिवेटेड. सो टू कीप युअर motivated you can use self talk, so you can develop your own self talk. Okay, and always use that self talk for yourself daily. सकाळ संध्याकाळ तुम्ही ज्या सेक्टर मध्ये काम करू इच्छिता, ज्या सेक्टर मध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता, होण्याची इच्छा तुमची आहे त्या सेक्टर विषयी तुम्ही म्हणा आय कॅन, आय विल, आय मस्ट. त्या सेक्टर विषयी आय कॅन, आय विल, आय मस्ट. ओके, येस इट्स पॉसिबल अशा तऱ्हेचे वेगवेगळे सेल्फ टॉक तुम्ही बनवू शकता स्वतःचे. आणि त्या संदर्भात तुम्ही जेव्हा स्वतःला सूचना देता तर तेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप सारा चांगला त्या परिणाम होतो आणि तुम्ही त्या सेक्टरमध्ये एकदम बढिया बिलकुल काम करू शकता आणि जागतिक लेव्हलला तुमचं नाव होऊ शकते असं मला नक्की वाटते. एकंदरीत हा मोटिवेशन या टॉपिक वरती बोलण्यासाठी डॉक्टर संजय शेनमारे सरांनी मला आमंत्रित केलं, बोलावलं, एक संधी दिली तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी. म्हणून मी सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. सोबतच प्राचार्य मॅडम आणि संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्व विद्यार्थी आणि संपूर्ण कॉलेज टीमचे खूप खूप धन्यवाद देतो मी की मला ही बोलण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच सर. मी थांबतो आता, माझं भाषण आटोपतं घेतो. थँक्यू सर. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. आपण नाही म्हणता किमान जवळपास 1 ते 1.5 तास मुलांना मार्गदर्शन केलं. अतिशय महत्वाचे मुद्दे आपण या संदर्भात सांगितले की फक्त शिक्षणच नाही, कागदी किंवा क्लासरूम शिक्षणच नाही, तर कौशल्य विकास सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. फिजिकल मेंटल ॲबिलिटी जी आहे ती आपली अतिशय स्ट्रॉंग असली पाहिजे आणि ती भविष्यात करिअर करताना अतिशय कामाची गोष्ट आहे. त्यावर विशेष करून विशेषत्वाने भर दिला पाहिजे. फक्त शिक्षणानिमित्त नोकरी मिळणार नाही किंवा ती टिकणार नाही. तर आता या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला कौशल्य सुद्धा विकसित करणं, आपल्यामध्ये आत्मसात करणं हे फार आवश्यक आहे. फिजिकली, मेंटली सोबतच आपण सायकोलॉजिकली सुद्धा स्ट्रॉंग असलं पाहिजे. हा अतिशय महत्वपूर्ण संदेश आपण या मार्गदर्शनातून दिला आहे. संस्कार आणि शिकवण जर आपली पक्की असेल, त्याला जर आपण थोडंसं विकसित केलं, ते शिक्षकांकडून असो की कुटुंबांकडून असो, ते आपल्या व्यक्तिमत्व विकासात अतिशय महत्वाचा रोल अदा करतात, ही आपण सांगितलं आहे. फ्युचर संदर्भातलं एक ब्ल्यूप्रिंट आणि ह्या गोष्टी आपल्या डोक्यात कुठेतरी असल्या पाहिजेत की मला आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे आणि पुढच्या 6 महिन्याचा माझा काय प्लॅन आहे, पुढच्या वर्षाचा माझा काय प्लॅन आहे. एक शॉर्ट टर्म आपले जे काही प्लॅनिंग्स आहेत किंवा लॉंग टर्म जे काही प्लॅनिंग्स आहेत ते आपल्या निश्चित आपल्या डोक्यात असले पाहिजेत.
आणि सेल्फ टॉक अतिशय महत्वाचा मुद्दा, अतिशय उदाहरणासहित आणि अस्सल लिखित छान साध्या सरळ भाषेत आपण आमच्या विद्यार्थ्यांचा, ग्रामीण विद्यार्थ्यांचा जो महाविद्यालयाचा परिसर आहे त्याचा विचार करून आपण अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत, एका सामान्य माणसाच्या भाषेत तुम्ही जे सांगितलं ते अतिशय मस्त आणि छान लोकांना आवडलं, मुलांनाही आवडलं, सर्व प्राध्यापकांनाही सहभागी लोकांना आवडलं. मी आपले महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालय सर्व घटक, विद्यार्थी यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षीय भाषणाकरता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभा काळमेघ यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय भाष्य इथे व्यक्त करावं. प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा काळमेघ. मी प्राध्यापिका प्रतिभा काळमेघ, प्रभारी प्राचार्य, शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव. आज महाविद्यालयाने आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या मोटिवेशन अँड एनर्जी बुस्टर या विषयावर आयोजित वेबिनारचे तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय प्रोफेसर डॉक्टर ज्ञानेंद्र हेडावसर, कला व वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिखलदरा, तसेच हेडावसर सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे सर्टिफाईड ट्रेनर देखील आहे. अशा या तज्ज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन आज आपल्या या वेबिनारला विद्यार्थ्यांना ते करतील. मी सर्वप्रथम त्यांचे महाविद्यालयाची प्राचार्य या नात्याने मनपूर्वक स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर संजय शेनमारे सर, ग्रंथालय विभाग प्रमुख आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मोटिवेशन अँड एनर्जी बुस्टर प्रोत्साहन हे आपल्याला आत्मिक बळ देणारी एक शक्ती आहे. आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये आपल्याला वारंवार प्रत्येक घटकाला प्रोत्साहित करण्याची गरज पडते. विविध दुःख समाजामध्ये दिसतात. त्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक आणि मानसिक दुःखांचा समावेश होतो. शारीरिक व्याधी, आजार यामुळे शारीरिक दुःख होतं, परंतु त्यावर आपण उपाय करतो की आपण डॉक्टरकडे जातो, त्यावर इलाज करतो. विविध वैद्यकीय उपचार, आपली जीवनशैली, आहारशैली इत्यादींचा आपण वापर करून आपला आजार जो आहे हा आजार बरा करतो. दुसरं जे आपलं दुःख असतं ते म्हणजे मानसिक दुःख. सातत्याने कुठल्या तरी गोष्टीचं वाटणारं भय, ताणतणाव, अशांती, काहीतरी हरवेल याची सातत्याने भीती, या सर्व गोष्टीमुळे आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे हे मानसिक स्वास्थ्यसुद्धा बिघडतं. आणि म्हणून अशा वेळी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची, मोटिवेशनची, काउन्सिलिंगची गरज असते. परंतु हे काउन्सिलिंग होत असताना ते काउन्सिलिंग पॉझिटिव्ह काउन्सिलिंग असलं पाहिजे. ते मोटिवेशन पॉझिटिव्ह मोटिवेशन असलं पाहिजे. जर मोटिवेशन पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला त्यातून ऊर्जा मिळते, आत्मविश्वास मिळते, बळ मिळतं आणि आपण कोणत्याही संकटाला सहज सामोरी जाऊ शकतो. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ की एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये फेल झाला आणि जर अशा वेळी त्याला त्याच्या मित्रांनी म्हणा किंवा समाजातील विविध घटकांनी म्हणा, नातेवाईकांनी म्हणा, त्याला ताणे मारले तर त्याचं जे मानसिक बळ आहे हे खचून जातं. मग अशा वेळी ज्या घटकांवर त्याचा विश्वास आहे, त्यात आई, वडील, भाऊ, बहीण, जवळचे जे मित्र आहे, या मित्रांनी जर त्याला खांद्यावर हात ठेवून एक विश्वास दिला की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, यावेळी तुला अपयश आलं असेल परंतु तू पुन्हा प्रयत्न कर आणि निश्चितच तुला पुढच्या प्रयत्नाला भरघोस यश प्राप्त होईल, एक असं बळ जर त्याला दिलं तर निश्चितपणे त्याला त्या संकटाशी किंवा तो जरी नापास झाला असेल तरीसुद्धा पुढे चांगल्या गुणांनी पास होण्याची एक ताकद, एक मानसिक बळ त्याला या काउन्सिलिंगमधून, या मोटिवेशनमधून मिळतं. आणि म्हणून पॉझिटिव्ह मोटिवेशन खूप आवश्यक असतं. आपल्याला महाभारतातला युद्धप्रसंग माहिती आहे की युद्धभूमीवर अर्जुन जेव्हा जातो तेव्हा तो म्हणतो की मी युद्ध करणार नाही, समोर माझे गुरु आहे, माझे पितामह आहे, माझे आप्तेष्ट आहे, मला युद्ध करायचं नाही. अशावेळी जर श्रीकृष्णाने म्हटलं असतं ठीक आहे
तुला युद्ध करायचं नाही, आपण युद्धभूमीतून निघून जाऊ, तर काय झालं असतं? म्हणजे काउन्सिलिंग करताना श्रीकृष्णाने जे काउन्सिलिंग केलं युद्धभूमीतून परत जाण्याचं, तर निश्चितच जो विजय झाला असता तो असत्याचा झाला असता, अधर्माचा झाला असता. आणि म्हणून युद्धभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. भगवद्गीतेतून त्यांनी त्याला मोटिवेट केलं, त्याचे विचार जे आहे ते विचार बदलवले आणि एक प्रेरणा त्यातून अर्जुनाला मिळाली आणि तो युद्ध करण्यासाठी तयार झाला. म्हणजेच पॉझिटिव्ह मोटिवेशन तुम्हाला एक बळ देत असतं आणि म्हणून अशाच पॉझिटिव्ह मोटिवेशनची प्रत्येकाला गरज असते. त्यातून आपल्याला एक ऊर्जा, एक विश्वास, एक आत्मविश्वास, एक सकारात्मक विचार जो आहे तो सकारात्मक विचार आणि संकटाशी लढण्याचं बळ जे आहे ते बळ देत असतो. आणि म्हणून संत तुकोबा राय म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि म्हणून आपलं मन प्रसन्न ठेवा, त्या मनाची नेहमी मशागत करा, त्या मनामध्ये चांगले विचार पेरा. म्हणजेच तुम्हीच तुमच्या जीवनाचे काय आहात, शिल्पकार आहात. आणि म्हणून स्वतःला तुम्ही सुरुवातीला ओळखा. निश्चितचपणे या वेबिनारमध्ये सर तुम्हाला सखोल असं मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला त्या मार्गदर्शनाचा निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये पावलोपावली त्याचा उपयोग होईल. या ठिकाणी या वेबिनारला सर आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून आलेत, त्याबद्दल त्यांचं पुनश्च मी मनस्वी स्वागतही करते आणि आभारही व्यक्त करते. आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार मानते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मॅडम. आमच्या महाविद्यालयाचे IQC कोऑर्डिनेटर डॉक्टर त्रिकांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काडमेक मॅडम आणि हेडव सर यांचे आणि सर्व सहकारी प्राध्यापक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे पुनश्च एक वेळा इथे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांचे आभार आणि नमस्कार. थँक्यू. सर्व स्पर्धकांनी फीडबॅक लिंक आपण चॅटबॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्ही ही फीडबॅक लिंक मध्ये जर भरली तर तुमच्या मेलवर एक फॉर्म मध्ये त्याचं पार्टिसिपेंट सर्टिफिकेट तुम्हाला काही मिनिटातच मिळेल.